आणि हे अजून एक सगळ्यात महत्त्वाची महत्त्वाचं गोष्ट आहे की वेळ लागल्याशिवाय इतिहास घडत नाही. ए बात ते मला फर्स्ट टाइम लाईफमध्ये समजलं की शूटिंग हा प्रकार आहे ऑलिम्पिकमध्ये आणि त्याच्या थ्रू आपण मोठं कार्य घडू शकतो किंवा खेळू शकतो शूटिंग. मेंटली स्ट्रॉंग कसा राहतोस तू? ती रिअल बोलायचं म्हणजे आपण कुठल्या माणसाला जर हिट झाली तर तो मरू पण मरू शकतो, शकतो. एवढी त्याची पॉवर असते. बरं, आपले कॉम्पिटिटर्स काय खेळतात हे पण आपलं लक्ष असतं का नसतं? 26ला होता ओपनिंग सेरेमनी, पण मी ओपनिंग सेरेमनी गेलो नाही. सो नॉर्मल कोल्हापूरचा पैलवान तू आणि दूध नाही म्हणजे कसं होणार? आणि नंतर जशी मॅच स्टार्ट झाली त्याच्यानंतर अजून धडधड धडधड चालू झाली. बऱ्याचदा काय होतं माहितीये का स्वप्नील, आपल्याकडे अनेक खेळाडू नोकरीसाठी खेळ खेळतात. राईट. हा खूप मोठा आपला प्रॉब्लेम आहे. माझ्यासाठी अजून माझं ड्रीम आहे ते पूर्ण झालं नाही. हे ते मेडल तर आहे. सगळ्यांचंच मेडल आहे, ॲक्च्युअली भारताचं मेडल आहे त्यामुळे. ओ वा, हे म्हणलं मी फोटोमध्ये आणि याच्यामध्ये Yes. बघितलं होतं व्हिडिओमध्ये, पण हे फारच नमस्कार, मी सौमित्र बोटे. मित्रमणीमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. फार वेळ घेत नाही. आज आपल्यासोबत आहे भारताचा चॅम्प, ज्यानं या ऑलिम्पिकमध्ये आपल्याला नेमबाजीमध्ये ब्रॉन्झ पदक मिळवून दिलं, तो स्वप्नील कुसळे. मी तुझं खूप स्वागत करतो स्वप्नील. आय एम व्हेरी हॅपी अँड आम्हाला गर्व आहे तुझ्यावर की तू ब्रॉन्झ पदक मिळवलंस, सातत्यानं काम करून, कष्ट करून, आणि तू आज आमच्यासोबत आहेस. तर गेस्ट आला की आम्ही त्याला एक छोटीशी भेटवस्तू देतो आणि त्याचं स्वागत करतो. तर तू स्पेशल आहेस, त्यामुळं तुला हा बुके आमच्या मित्रमंडळीच्या सगळ्या टीमकडून. थँक्यू सो मच. हा एक अश्मन पेबल, ओके, जो हँड पेंटेड दिवा आहे, तुला नक्की आवडेल. नक्की. अशा गोष्टी आपल्याला खूप जास्त आवडतात. हा, आणि पुणे कॉटन कंपनीतर्फे ही एक छोटीशी भेट. थँक्यू सो मच. अश्मन पेबल आणि पुणे कॉटन कंपनी दोन्ही इन्स्टावर आहेत. इंटरेस्टिंग गिफ्ट्स असतात त्यांचे, तुम्ही जरूर त्यांच्याकडनं घेऊ शकता. तर मला खूप आनंद वाटतोय आपण भेटतोय, आणि हा कोल्हापूरकर आहे त्यामुळं विशेष प्रेम आहे मला याच्याबद्दल की कोल्हापूरच्या मातीतनं पुन्हा एक हिरा आलेला आहे. तुझं खूप कौतुक. थँक्यू सर. तुझ्याबद्दल जेव्हा बातम्या यायला लागल्या ब्रॉन्झ मिळवल्यानंतर, लक्षात आलं की अरे स्वप्नील कुसळे नावाचा एक नेमबाज आहे आणि त्यानं ब्रॉन्झ मिळवलं. तू जेव्हा भारतातनं गेलास तेव्हा तू एक खेळाडू होतास की जो भारतासाठी खेळणार आहे. अनेक खेळाडू होते, पण तू जेव्हा आलास तेव्हा तू राष्ट्रीय संपत्ती झाला होतास. म्हणजे तू चॅम्पियन झाला होतास आणि लोकांचं लक्ष तुझ्याकडे होतं. एका गेमनं, एका स्पर्धेत, एका दिवसात आयुष्य बदललं तुझं. राईट. हा बदल कसा होता? जसं की माझ्यासाठी तो बदल नाही आहे. नाही. जसं की पहिलाचा जो आहे तोच मी आत्ता आहे. फक्त लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन हा चेंज झालेला आहे. आधी काही लोकांना ओळखत नाही आहे किंवा कोण आहे हे नव्हतं माहिती, किंवा शूटिंग हा प्रकार माहीत नव्हता, हा स्पोर्ट्स. पण आता लोकांना तो चेहरा बघून किंवा समजते हा रायफल शूटर आहे किंवा हा शूटिंगचा इव्हेंटचा खेळणार आहे. सो ते एक छान वाटतं ॲथलीटला, लोकांना की हा बाबा एक स्पोर्ट्स हा काही लोकांना माहिती होता. ते पाहून थोडं छान वाटतं आम्हाला. असं काय येताना काय रिस्पॉन्स बघितल्यावर तुला खूप असं भारावून गेलास? कुठं तू असा एकदम इमोशनल झालास? जसं की पहिला जो सगळ्यात आत्तापर्यंत माझ्या लाईफमधला जो आपण म्हणतो रॅली म्हणू शकतो, ती जी झाली, जी सगळ्यात चांगली आतापर्यंतची, ती झालेली आहे कोल्हापूरची. हो का? बरं. म्हणजे आपण म्हणू शकतो की कोल्हापूरकरांनी जी रॅली किंवा जो तो एक सत्कार, जो वेलकमिंग होतं, प्रेम भेटलं, ते प्रचंड होतं. म्हणजे ते पाहण्यासारखं होतं. म्हणजे त्यात अश्रू पण येत होते, पण कसं आहे, समोरचा व्यक्ती हॅपीली आपल्याला बघत आहे किंवा ते वेलकमिंग करतोय, आपल्याला पण एक हॅपीली त्यांना करायला लागत होतं, तसं टाईपचं होतं. पण एव्हरी डे मध्ये तो जो 21 तारीख होता ना, तो विसरू नाही शकत लाईफमध्ये. 21 तारीख फुल दिवस, म्हणजे कोल्हापूरला सकाळी 9 वाजल्यापासून ती रॅली चालू झाली होती. ती आय थिंक रात्री गावी जाईसपर्यंत माझी 9:30 पावणे 10 पर्यंत चालली होती ती. बापरे. सो आणि रस्त्यामध्ये जे पण लोक होते, म्हणजे जे पण गाव यायचे, जसं की कोल्हापूरपासून 45 किलोमीटर गाव आहे माझं, कांबळवाडी गाव. सो त्या गावामध्ये जे जाताना रस्ता आहे, त्याच्यामध्ये जेवढे पण गाव येत होते, त्या गावाचे सगळे लोक रस्त्यावरती आले होते. इव्हन शाळेतली लहान मुलं ते रस्त्यावरती येऊन ते वेलकमिंगचं त्यांचं जे आहे त्या पद्धतीने सगळं केलं. ते बघून खूपच भारी वाटलं होतं. म्हणजे असं वाटलं होतं की लाईफमध्ये काय गोष्टी नसल्या, बट हे प्रेम आहे ना, प्रेम खूप भारी होतं ते. वा.
तू असं कधी कोणाला वेलकम केलंस का? कुठल्या रॅलीमध्ये सहभागी झाला होतास का? कोणाला वेलकम साठी गेला होता? आता लहानपणी तर केलंच आहे, कारण लग्नात ऑब्व्हियसली लोकांना त्यांचं होत असतंच. हो. सो त्याच्यानंतर कधी असा अनुभव किंवा कसं जाण्याची कधी वेळ संधीच आली नाही नव्हती. भेटली नाही. कारण लहानपणापासून हॉस्टेल लाईफ जी झाली त्याच्यानंतर एक बंद ठिकाणीच असं होतं सगळं काही. फक्त आपलं फेस्टिवल आहे तर घरी जा, तिथं मग थोडंसं आपलं जे आहे ते तेवढं जरा ते गोष्टी प्रेमानं सेलिब्रेट बोलायचं. करायचं, हां. तेच सगळं होतं. बट बाकी म्हणायचं गेलं की कोल्हापूरमध्ये किंवा मोस्टली मी बाहेरच शूटिंगसाठी गेलो. सो असा हा कधी अनुभव नाही आला. वा, आणि तू असा घेतलास. हा, म्हणजे ते प्रेम प्रेम खूप त्यांचं मिळालं. मला खूप छान वाटलं. या सगळ्यामध्ये पंतप्रधानांना पण भेटला असतो. हो, त्यांची ती भेट कशी होती? जसं की मेडल जिंकल्यानंतर पहिला कॉल हा त्यांचा येतो, म्हणजे की मेडल घेतलं एव्हरी ॲथलीटला किंवा बरं. त्याचा जो 4th आला असेल तरी सुद्धा त्यांचा येतो फोन आपल्याला. सो त्यांचं पहिलं वाक्य होते, कसं काय भाऊ, कसे आहात? अरे? तो वराडी मराठी टोन होता ना, तो ऐकूनच खूप भारी वाटतं. कारण जेव्हा पण त्यांना आम्ही जाऊन भेटतो तेव्हा एक पॉझिटिव्ह ऑराच आपल्या साईडला येतो, बरं. असं ते फील होतं. त्यांचं बोलणं किंवा त्यांचा जो हावभाव किंवा जी बोलायची चालायची जी आहे ना ती पद्धत किंवा ते पाहूनच खूप मोटिवेशन भेटतं. म्हणजे समोरनं व्यक्ती चालत आल्यानंतर कसं आपण त्याला बघून विचार करतो किंवा समजतो की हा व्यक्ती कसा असणार आहे. सो त्यांना पाहिल्यानं असं वाटतं, वाव, पर्सनॅलिटी बघूनच असं वाटतं की काहीतरी आहे असं. पण तू जेव्हा मेडल घेतल्यानंतर फोन त्यांचा आला होता? हा, त्यांचा आला होता. सो त्यांचं बोलणं असं होतं, कसे काय भाऊ, कसे आहात? त्याच्यानंतर तुम्ही देशाचं नाव मोठं केलं, कॉंग्रॅच्युलेशन. मराठीत बोलले ते? हा, म्हणजे हे थोडं हिंदी, थोडं हा, म्हणजे स्टार्टिंग मराठी केलं होतं, नंतर मग हिंदीच चालू झालं त्याच्यामध्ये. बरं. आणि त्याच्यानंतर असं पण त्यांचं बोलणं होतं की आपने आपका ये जो मेडल लाया है आपके लिए बर्थडे का गिफ्ट लाया है, असं. म्हणजे त्यांना पूर्ण त्याची नॉलेज होती, हिस्ट्री माहिती होती, की माझी हिस्ट्री माहिती होती, की माझा बर्थडे पण त्याच म्हणत आहे असं ते. सो ते सगळं काही ऐकून खूप छान वाटलं होतं असं. वा. ते मेडल बघू ना, ज्या मेडलची आपण आता चर्चा करतोय, येस, हे ते मेडल आहे. सगळ्यांचंच मेडल आहे, ॲक्च्युअली भारताचं मेडल आहे, त्यामुळे. ओ वा. हे मेडल मी फोटोमध्ये आणि याच्यामध्ये बघितलं होतं, व्हिडिओमध्ये. पण हे फारच मस्त आहे. वा, कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू सर. तू आता मगाशी बोलता बोललास की हॉस्टेल लाईफ येस, तू लवकर स्वीकारलंस, तुझ्या घरच्यांनी लवकर हॉस्टेलमध्ये टाकलं तुला. तर हॉस्टेल लाईफ का घेतलंस, का घ्यावं लागलं? स्वीकारलं असं नाही म्हणू शकत, मला हॉस्टेलला टाकलं असं म्हणू शकतो. पण जायचं नव्हतं असं लहानपणी कधी असं आलंच नव्हतं की हॉस्टेल काय असतं काय नाही आहे ते. बट आय थिंक 2005 पासून मी हॉस्टेलला कोल्हापूरमध्ये, म्हणजे जसं भोगावती तिकडे त्या ठिकाणी एक पब्लिक स्कूल होतं, तिकडे वडिलांनी तिकडे भरती करवलं होतं. सो ती जी लाईफ होती ती डिफरंट कम्प्लिटली. लहानपणी एवढं काय माहीत नव्हतं, घरापासून दूर राहणं आणि ते घरचं जेवण वेगळं, हॉस्टेलचं जेवण वेगळं. तर त्याच्यामध्ये अजून खूप. तू किती वर्षात होतास तेव्हा? आता आठवत नाही, पण 2005 पासून, म्हणजे 2005वीला होतो मी तेव्हा. तेव्हापासूनच मला बाहेर होतो. आणि पहिलं एक 6 महिने खूप रडलो. हो. हा, म्हणजे रडायचं म्हणजे असं की आठवण्याची घरातल्यांची सवय नाही कधी घराच्या बाहेर गेल्याची, मम्मीपासून कधी असं दूर गेलेलं. किंवा घरी जेव्हा त्याच्या आधी पण मी असायचो तेव्हा मामाच्या घरी जाणार किंवा आत्याच्या घरी जाणार, तेव्हा मला असं व्हायचं की नाही, एक दिवस रिटर्न परत आपल्या घरी बरं. हां. सो ते वालं जे असतं ना, ते तेव्हा तिकडे खूप जास्त मिस करतो हॉस्टेल लाईफ गेल्यानंतर. पण हळूहळू तसं ते चेंज होतं गेलं, जसं मित्र बनले किंवा तिथं जे बॉन्डिंग होतं टीचर्स लोकांसोबत आणि किंवा मेसमध्ये लोकांसोबत, ते एक प्रेमाचं किंवा एक मैत्रीचं सगळं बनलं. आणि मग असं वाटलं की जाऊ दे बाबा, आपण हेच आपलं दुसरं घर आहे, असं ते झालं होतं. सो तेव्हा असं होतं की त्या 6 महिन्यात पहिल्यात आम्ही असा पण विचार केला होता की माझा दुसरा एक भाऊ होता, तो पण माझ्याच गावाकडचा आहे. आम्ही दोघांना तिकडे हॉस्टेल ठेवलं होतं. आम्ही खिडकीत बसून बाहेर बघायचो पावसा टायमिंगला की आम्ही पळून कसं जाऊ तिथून, की ते प्लॅनिंग सगळं आम्ही करायचो. असं पळून जायचं प्लॅनिंग करायचं. हां, पण कधी असं घडलंच नाही ते. कसं लहान होतो. हां, फक्त एवढंच की हां, पिक्चर बघत आहे पळून जायचं असं त्या टाईपमध्ये, की इथून आम्ही असं जाऊ असं. पैसे तर नसायचे, कारण बसला तर ऑब्व्हियसली पैसे लागायचे. सो इट जस्ट की फक्त विचार असे की जायचं तर कसं जायचं मग असं. सो ते स्वतःला डायव्हर्ट करायसाठी थोडंसं होतं ते. बट 6 महिन्यानंतर मग सगळं चेंज झालं.
म्हणजे स्पोर्ट्स आले त्याच्यामध्ये, मग एव्हरी स्पोर्ट्स जेवण पण आवडायला लागलं, तर शेवटी पर्याय हेच आहे तर ह्याच्यातच आवडून निर्माण करा. सो असं आम्हाला बसवायचं जेव्हा, ते जसं की 10th स्टँडर्ड पहिला मोठा मुलगा, त्यानंतर 9th 8 7 6 5 असं. सो मोठा जो असतो ते सगळ्यात चेक करणार की खात आहेत की नाही आहे. अच्छा. सो हे सगळं आमचं ते स्केड्यूल बनलं System किंवा लागली सिस्टीम होती. लागली होती किंवा ते असं की आवडच निर्माण झाली की हा चला ठीक आहे हेच आपली लाईफ आहे असं. बर. सो त्याच्यानंतर ते सगळ्या गोष्टी चालू झाल्या होत्या आणि त्याच्यात मग एक रमण्यासारखं आपलं ते सगळं पण स्पोर्ट्स. मग त्या सगळ्या वातावरणात तू अकॅडमिक्स मध्ये कसा हुशार होतास की नाही? नाही म्हणजे नॉर्मल आपलं जे कुठला विषय आवडायचा तुला? तेव्हा मला असं स्पोर्ट्सच मला जास्त आवडायचं, कारण बाहेर खेळायचं आवडायचं तेव्हा. पण तेव्हा खेळ म्हणजे काय नुसतं पीटीला बाहेरच सोडायचे आणि काय वाटेल ते नाही, खेळ असं हां, नाही असं नव्हतं. तिथे पण एक पर्टिक्युलर चूज गेम करा तुम्ही, मग तू कुणाला कुठला आवडताय केला तो. मी तसं खूप चेंज केले होते. बर. पहिला कबड्डी आवडतं, कबड्डी केला, नंतर कधी हॉकीला गेलो, कधी क्रिकेटला पण गेलो होतो. बरं. जे आपलं प्रॉपर क्रिकेट घेऊन त्या टाईपचं पॅड आणि सगळं ते हेल्मेट हे घालून. त्याच्यानंतर मग खूप वेळापर्यंत मी व्हॉलीबॉल खेळलो होतो. खूप वेळ म्हणजे जसं कुठून की कधीपर्यंत? जसं की मी हॉस्टेल लाईफ ती होती, ती 5वी 6वी 7वी 3 वर्ष तिकडेच होतो. बर. सो आय थिंक 1-1.5 वर्ष मी व्हॉलीबॉलच खेळतो मग अच्छा. जास्त वेळ असा. 7वीचा काळ. हां, तेव्हा मग ते जास्त वेळ तिथे असल्यामुळे कसं एकच गेम चूज, मग त्याच्यावर थोडं विचार, तसं मग फिजिकल फिटनेस सगळं चालायचं मग तिथे. आणि मग त्याच्यानंतर मग अजून एक लाईफ चेंज झाली. मग ती कधी झालं चेंज? ती होती की जसं की मी अकॅडमिक ह्याच्यामध्ये मला काही जास्त आवड नव्हती किंवा होत नव्हतं. हा ठीक आहे ना. घरी असताना थोडंसं होतं की एज्युकेशन आहे सगळ्या ह्याच्यामध्ये, बट वडिलांचं असं होतं की नाही हॉस्टेलला काही ना काहीतरी चांगलं होईल किंवा अकॅडमिक्स मध्ये तुला फार इंटरेस्ट नव्हता? हां, म्हणजे थोडाफार होता असं की नाही, बट बाकीच्या कोकरी ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत त्याच्यामध्ये मला जास्त इंटरेस्ट. जसं रांगोळी काढणं तसं होतं आधी, किंवा ड्रॉइंग करणं ह्याच्यात मला खूप इंटरेस्ट रांगोळी होता. पण काढायचं आधी लहानपणी वडिलांच्या ह्यांच्याजवळ होतं थोडंसं घरात, मम्मीला हेल्प करण्याच्या त्याच्यामध्ये किंवा सिस्टरला हेल्प करण्याच्या. सो त्याच्यानंतर जसं मग जी चेंज झाली ॲक्च्युअलमध्ये, ती वडिलांनी घरी ठरवलं की याला प्रबोधिनी ह्याच्यामध्ये ॲडमिशन करून घेऊ. जसं की आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं क्रीडा प्रबोधिनी एक मोठं अकॅडमी टाईपचं हे आहे. त्याच्यामध्ये गावाकडून जे ॲथलीट्स येतात किंवा त्यांची पहिली टेस्ट होते, ती लेवल वाईज होते. जसं की पहिलं गाव लेवल, नंतर केंद्र वाईज, किंवा नंतर स्टेट लेवल, असे डिस्ट्रिक्ट लेवल, त्या टाईपचं होतं. आणि त्याच्यामध्ये सिलेक्शन किंवा टेस्ट असते, फिजिकल फिटनेस टेस्ट असते पूर्ण. आणि जी टेस्ट जेव्हा होते त्याच्यानंतर मग आपलं सिलेक्शन मेडिकलला होतं. बरोबर. जे पुण्यात आपल्या बाले स्टेडियमच्या तिकडे होतं. सो जेव्हा ते मेडिकल झाल्यानंतर आपली बॉडी फिट आहे किंवा आपल्याला काही त्रास नाही आहे आणि आपण ज्या सगळ्या कॅटेगरीमध्ये बसत असेल तरच आपलं सिलेक्शन होतं. बरोबर. तसं माझं सिलेक्शन झालं होतं आणि मग मी 1 वर्ष सांगलीलाच होतो क्रीडा प्रबोधिनीमध्ये. बरं. आणि तिथे फुल फिजिकल फिटनेस चालायचा, एज्युकेशन आणि फिटनेस एवढंच. फिजिकल फिटनेस चालायचं म्हणजे काय चालायचं? म्हणजे तिथे लोक, म्हणजे जे फर्स्ट इयरला जे लोक तिकडे गेले, ॲथलीट्स गेलेले असतात, जे सिलेक्शन झालेले, त्यांना ते रेडी करायचे कुठल्याही पुढच्या गेमसाठी. कुठल्याही गेमसाठी? हां, म्हणजे त्याचं कुठलाही गेम आला नेक्स्ट इयरला त्याचा, तर त्यासाठी तो कुठलाही घेऊ दे, कबड्डी घेऊ दे किंवा जो ऑलिम्पिकचा कुठलाही गेम असो, त्यासाठी तयार करायचं त्यांनासाठी. सो ही तेव्हा प्रोसिजर पूर्ण चालायची. मग त्याचा डाईट असो किंवा त्याची जी फिजिकल फिटनेसची जी एक स्ट्रेंथ अँड कंडिशनची जी पूर्ण सिस्टम आहे, ते सगळं काही त्या ठिकाणी व्हायचं त्याच्यामध्ये. आणि प्लस अकॅडमिक. पण तेव्हा तांबडून घ्यायचे? हां, म्हणजे व्हायचं. जसं कारण तिथे प्रॉपर ॲथलेटिक्सचे ॲथलीट पण होते, सो त्यांच्यासोबतच करायचं ते. हां. सो कधी कधी आम्ही नको वाटायचं की बस झाला तर जास्त होतंय, मग करावं लागायचं असं. मग आणि मग त्यानंतर मग त्याच वर्षी 2008 साली आय थिंक आपल्या इथे एक युथ कॉमन गेम्स हा कॉम्पिटिशन मोठी झाली होती आपल्या स्टेडियमला इथे पुण्यामध्ये. सो ती टी व्हीवरती आम्ही लाईव्ह बघत होतो. म्हणजे एव्हरी कुठलाही गेम व्हायचा आम्ही ते टी व्हीवरती बघायचो. तर एक आय थिंक संध्याकाळ टायमिंग होता, आम्ही जेवण आय थिंक जाण्याचा टाईम होता, बट लाईव्ह टी व्हीवरती आम्ही ते शूटिंग हा प्रकार चालला होता आणि बघत होतो ते. तर मी ते जेव्हा जायचं विसरूनच गेलो आणि ते शूटिंगच बघत होतो मी. ते मला फर्स्ट टाइम लाईफमध्ये समजलं होतं की शूटिंग हा प्रकार आहे ऑलिम्पिकमध्ये आणि त्याच्या थ्रू आपण मोठं करिअर घडू शकतो किंवा खेळू शकतो शूटिंग. सो तेव्हा ते मला समजलं की शूटिंगमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे शूटिंग असतात. आणि मग मला त्याची आवड निर्माण झाली. म्हणलो काहीतरी वेगळं आहे बाकीच्या गेम्सपेक्षा, काहीतरी इंटरेस्टिंग आहे. सो आपण त्याच्यात काहीतरी काय होतं म्हणजे असं वाटतं की
जसं पहिलंच एवढं काही पळायची आवड नाही किंवा ॲथलेटिक फिजिकल फिटनेस, बाकीच्या गेम्समध्ये ते कष्ट करायला खूप लागणार असं होतं. सो ह्याच्यात असं होतं की लोक मला हे पण सांगायचे की ह्याच्यात काय करायची गरज नाही लागत, फक्त उभं राहायचं आणि शूटिंग करायचं. पण जेव्हा प्रोफेशनल Actually शूटिंग करायला करायला लागलं लागलास, हां. तेव्हा समजलं की नाही, हे चुकीचं हे आहे वेगळं आधी आहे. सांगलेलं. हां. याच्यात पण तेवढीच मेहनत लागते जे बाकीच्या ॲथलेटिक्समध्ये लागते किंवा बाकीच्या इव्हेंट्समध्ये लागते. सो बट तेव्हा जे सांगण्यानंतर ठीक आहे, पण आवड एक निर्माण झालीच होती की शूटिंग करायचं आहे मला. सो आय थिंक त्या इयरच्या एंडला इथे आपल्या पुण्यामध्ये परत टेस्ट होते आमची फिजिकल फिटनेसची, आणि त्याचे जे मार्किंग्स होतं त्याच्यामध्ये आपल्याला असं मध्ये सर्कल बसवलं जातं आम्हाला ॲथलीटला, हर एक ॲथलीटला, बरं. आणि साईडला सगळे कोचेस असतात जे पण क्रीडा प्रबोधिनीचे जे आहेत ते coaches. गेम्सचे कोचेस आणि आपले कमिशनर साहेब आहेत किंवा बाकीचे ऑफिसर लोक आहेत त्यांनी, आणि विचारलं जातं की तुला कुठला गेम आवडतो पहिला. मग त्याच्यानंतर त्याची मार्क लिस्ट बघली जाते, मग त्याच्यात कुठला गेम त्यासाठी एक चांगला आहे हे ठरवलं जातं. बट मी सांगितलं शूटिंग मला हा आवडतो, बट माझ्यासाठी तेव्हा शूटिंग सायकलिंग हा गेम आला होता. शूटिंग आणि सायकलिंग. अच्छा, बरं. सो मी त्यांना नाही, मला शूटिंगच करायचं आहे, कारण ती एक आवड निर्माण झाली होती माझी. बरं. सो त्याच्यानंतर ते बोलले ठीक आहे, तुझ्यासाठी आपण टेस्ट घेऊ. मग आमची एक 5-6 लोकांची टेस्ट तिथे घेतली होती शूटिंग रेंजवरती. सो त्याच्यानंतर ठीक आहे, तुमची झाली टेस्ट, तुम्हाला लेटर येऊन जाईल तुमच्या अकॅडमीला सांगलीला, बरं. असं ते बोलले आम्हाला. मग आम्ही गेलो परत, आणि आय थिंक नेक्स्ट इयर पण चालू झालं. नेक्स्ट इयर सुरू झालं. हां, म्हणजे ते जे मेच्या एंडला ते टेस्ट होते, ओके. आणि जे जर्नी स्टार्ट होते ते जून जून. हां, अच्छा, ओके. हां, अकॅडमिक इयर सुरू झालं. हां, तसं चालू झालं होतं. मी परत सांगली प्रबोधिनीमध्ये गेलो, पण माझं लेटर चालत नाही. बाकी सगळे जाताना बघतोय होतो मी की हा ॲथलेटिक्स जो आमचा फर्स्ट जो बॅच होता पूर्ण, तो एक विद्यार्थी आपला जो ॲथलीट होता चाललाच आहे. मीच एकटा की त्याचं माझं लेटरच येत नव्हतं. सो असं झालं की बाबा माझं होणार आहे की नाही होणार आहे. सो फायनली आय थिंक 15 जुलैच्या आसपास ना माझं लेटर आलं होतं, 1-1.5 महिन्यानंतर. बरं. आणि त्याच्यात मग नंतर मला दिलं ते सेक्शन होतं, ते होतं नाशिकचं. बरं. की नाशिकची ह्या ठिकाणी तुम्हाला सेक्टर भेटलेला आहे, तुम्ही तिकडे जाऊन शूटिंग हा गेम स्टार्ट करू शकता. सो तेव्हा जे रेक्टर तिथले होते आमचे, जे आम्हाला पाहत होते, जे ते खूपच म्हणजे स्ट्रिक्ट होते. बरं. म्हणजे जे मोठे मोठे ॲथलीट्स पण हाईटनं किंवा तगडे ते पण त्यांना घाबरत होते. बरं. अशी त्यांची ती एक इमेज होती सगळी, आणि ते आम्हाला पण बघताना असं खूप घाबरत सगळं. आम्ही लहान होतो तेव्हा. सो ते स्वतः मला सोडायला आले होते नाशिकला की तू लहान आहे, पण तू कसं काय जाशील इथून, असं तसं. किंवा पॅरेंट्स तेव्हा तिकडे येऊ शकले नव्हते. सो ते स्वतः तिकडे आले, एक दिवस राहिले आणि परत बॅक टू आले. त्यांनी हँडओव्हर केलं तिथल्या रेक्टर किंवा तिथले जे कोच त्यांना, आणि बोलले की सांभाळून घ्या, लहान आहेत सगळेजण. सो तेव्हा आता मला एक सांग, तुला जेव्हा तिथं बसवलं सगळ्यांना, राईट, आणि त्यानंतर तुला कुठे जायचं, तुला सांगितलं की तू मला शूटिंगला जायचं आहे. मग तुमची हे घेतली प्रॅक्टिस, म्हणजे आय मीन टेस्ट घेतली छोटीशी शूटिंगची. ते कसं शूट केलंस तू? तुझी कुठे प्रॅक्टिस केली होतीस तू आधी? नाही, ते शूटिंगची टेस्ट नव्हती घेतली, कारण असं पहिला आपण हँडल नाही करू शकत त्याला, कारण सेफ्टी पर्पज सगळं असतं त्याच्यामध्ये. मग कसली त्यांची टेस्ट त्यांनी एकाग्रतेची टेस्ट घेतली होती, कॉन्सन्ट्रेशन किती आहे तुमचं किंवा त्याचं ते बोलणं किंवा त्याच्यावर त्यांनी ती घेतली. कशी होती टेस्ट ती? जसं की आम्हाला बसवलं होतं चेअरवरती, आणि जे सर होते त्यांनी पहिला आपल्याला डोळे बंद करायला सांगितले, आणि मी काय बोलत आहे ते सगळं ऐकायचं, नंतर ते क्वेश्चन विचारणार. बरं. त्यांना ते माहितीच होतं की काय विचारायचं काय नाही आहे ते. सो ते बंद करून झोप येते की ते ऐकत आहे, तर हे त्यांचं मोठं होतं की किती त्या एकाग्रतेने ऐकत आहेत. त्याच्यावर समजतं ना की बाबा त्या विद्यार्थ्याचं किंवा ॲथलीटचं कसं होणार, किंवा ते थोडंफार की लक्ष होणार की नाही आहे, की त्यासाठी तो आवड आहे की नाही त्याला. सो तसं झालं होतं, आणि थोडं डिस्टर्बन्स म्हणून चेअर पाठीमागे अशी फिरवली होती की थोडंसं डिस्टर्ब पण व्हायला, की बोलताना त्याच्यात लक्ष आहे की नाही, का त्या चेअरकडे आहे. सो अशा गोष्टी घडल्यानंतर मग त्यांनी प्रश्न विचारले, मग ते आम्ही उत्तर दिले, मग सगळ्यांनी चांगल्या प्रकारे उत्तर दिले होते, त्याच्यामुळे मग ते सिलेक्शन झालं. अच्छा, असं सिलेक्शन झालं. तू मगाशी बोलताना बोललास ना की बाकीचे गेम होते ते असे धावपळीचे होते, उचला उचले, धावपळ, पळापळी, आणि तुला असं वाटलं की शूटिंग नाही म्हणजे उभं राहून फक्त शूट करायचं आहे. पण त्यानंतर तू असे म्हणालास की जेव्हा ऍक्च्युली करायची वेळ आली तेव्हा लक्षात आलं की नाही, हे तसं नाही आहे, ह्याला हे मेजर गेम आहे. काय होतं ते की तुला लक्षात आलं की हे सोपं नाही आहे? जसं की आपण जेव्हा शूटिंग करतो, आम्ही शूटिंग करत असतो, तेव्हा फिजिकल फिटनेस हा एवढा इम्पॉर्टंट का असतो की एव्हरी मसल्स हा यूज होतो त्या शूटिंग ठिकाणी. अच्छा.
जसं की रायफल पोझिशनमध्ये आम्ही पकडतो असं आणि ते शूट करतो. पिस्टलमध्ये एक हातात पकडतात. त्यांना स्ट्रेंथ लागते, त्यांना जिम किंवा बाकीची ती वेट ट्रेनिंग हे सगळं लागतं. आणि रायफल शूटिंगमध्ये वेट ट्रेनिंग तेवढं नाही लागत, बट इनर मसल्स डेव्हलप झाला पाहिजे, स्ट्रेंथ झाली पाहिजे, त्यासाठी वेगवेगळे एक्सरसाइज असतात. सो त्या सगळ्या गोष्टी करणं किंवा ब्रीथला कंट्रोल करणं किंवा त्याचं हार्टबीट आपलं स्लो डाऊन करणं ह्यासाठी एक रनिंग ही लागतेच. सो ह्या गोष्टी जेव्हा करायची वेळ आली तेव्हा समजायला लागेल नाही यार हे खूपच वेगळं आहे. असं नाही की ते फक्त उभं राहायचं आणि शूटिंग करायचं असं नाही आहे. सो ह्या गोष्टी त्यांचं स्टार्ट झाल्या होत्या की ही मस्ट आहे. जर तुम्हाला शूटिंग प्रॉपरली करायचं आहे किंवा त्या लेवल पण जायचं आहे, तुम्हाला ह्या गोष्टीतून जावंच लागणार. प्रत्येक गोष्टीची स्टेज असते. स्टेज म्हणजे आपल्याला आधी एखाद्या गोष्टीबद्दल कुतूहल वाटतं, मग वाटतं हे भारी आहे, हे मी करू शकतो, मग आपण ते करायला लागतो. मला लक्षात येतं की नको यार हे आधी होतं ते बरं होतंय, कशाला असं वाटायला लागतं. दुसरी स्टेज आणि तिसरी तुम्हाला आवडायला लागतं. तुझ्या बाबतीत ते आवडायला कधी लागलं तुला की हे भारी आहे? जसं की पहिलं मी शूटिंग जे स्टार्ट झालं होतं की ते फक्त पिप साईड आपण ओपन साईड म्हणू शकतो. तर एअर रायफल असते 10 मीटरची, त्याच्या थ्रू माझं स्टार्ट झालं होतं. कारण माझी बॉडी तेवढी स्ट्रॉंग नव्हती किंवा किती वर्षाचा होतास? आय थिंक 14-15 वर्षाचं असेल तेव्हा. 2009 मध्ये 9वीला होता मग मी. सो जेव्हा शूटिंग सुरू केलं बंदूक हातात धरलीस तेव्हा. सो ते स्टार्ट झाल्यानंतर माझी बॉडी पण अशी एकदम स्लिम होती. त्यामुळे कोच जे होते म्हणजे नाही तू रायफलच कर तुझ्या बॉडीसाठी. सो ते बोलले की तू हे कर. त्याच्यानंतर मी ट्राय केलं. रायफल इज कम्फर्टेबल झाली. मग त्याचं इनर गेअर सगळं आमचं गेअर असतात घालायचे, किट शूज सगळ्या गोष्टी. आणि तेव्हापासून असं होतं की इंटरेस्ट जेव्हा येतो ना तेव्हा आपल्याला गोष्टी 4 वेळा करायला लागत नाही. एकाच टायमिंगला आपल्याला समजायला लागते बाबा हे काय ना आपल्याला असं चांगलं होणार आहे. अरे वा. सो ती गोष्ट ना मला ती तेव्हापासून स्टार्ट झाली माझी. जेव्हा रायफल घेतली स्टार्ट केली स्टार्टिंगचे थोडंसं बोर व्हायचं कारण ते होल्डिंग करायला लावायचे, शूट करायला लावत नव्हते. सो ते असं वाटतं यार काय चाललंय, शूट सुरू होत नाही. सो सोडून देऊ का, बस करायचं का, असं ते थोडंसं माइंडमध्ये यायचं. बट शेवटी करायचं लागणार असते. सो त्याच्यानंतर जी 1-1.5 वर्ष ती केली एअर रायफल. त्यात असं छान असं काही वाटत नाही, पण एव्हरी कॉम्पिटिशन जायचं तेव्हा माझं रँकिंग असायचा किंवा स्कोअर हा टॉप लेवलचा असायचा. बट जी मला आवड निर्माण झाली चांगल्या प्रकारे ती होती .22 मधली. जे 50 मीटर अंतरावरती आपण शूट करतो, जी मी आता करत आहे. त्याच्यामध्ये कसं ती रिअल बुलेट असते आपली. आणि त्याचा आवाज साऊंडिंग खूप मोठा असतो. म्हणजे एवढा पण मोठा नाही पण असतो बुलेट असं करू शकतो. आणि ती रिअल बुलेट असते. म्हणजे आपण कुठल्या माणसाला जर हिट झाली तर तो मरू पण शकतो, एवढी त्याची पॉवर असते. सो ती मला फॅसिनेटिंग वाटली. कारण ते आवाज किंवा त्याचा रिकॉइल ते पाठीमा जाणं असं शोल्डर ते खूप छान वाटायला लागलं होतं. आणि मग ती प्रोन पोझिशन जी असते आपली की झोपून आपण शूटिंग करायचं, तर त्याच्यामध्ये खूप जास्त मला ती आवड निर्माण झाली होती. आणि आय थिंक 2014 पर्यंत म्हणजे 2010च्या थोडंसं एंड नंतर 14 पर्यंत मी फक्त प्रोन हा पोझिशन केला होता आणि एअर रायफल हे 2. मग ज्यावेळी तुझं शेड्यूल कसं असायचं प्रॅक्टिस? तेव्हा मी नाशिकला होतो क्रीडा प्रबोधिनीमध्ये. आणि त्याच्यात असं होतं की सकाळी उठायचं, योगासनासाठी जायचं शूटिंग रेंज किंवा ग्राउंडवरती. तिकडे 1 तास योगासन चालायचे. नंतर बॅक टू आपलं रूमवर यायचं, रेडी व्हायचं. आणि माझं सकाळचं स्कूल असल्यामुळे मग रेडी होऊन लगेच मी स्कूलला जायचो. आणि बट त्याच्यानंतर मग आफ्टरनून टायमिंगला लंच झाला की लगेच थोडासा ब्रेक आणि त्याच्यानंतर शूटिंग स्टार्ट. तर हे माझं तेव्हाच पूर्ण काय. अभ्यास कधी करत होतास? अभ्यास असं काय नव्हतं व्हायचं, कारण जे स्कूलमध्ये आहे ते थोडंसं करायचं. रात्री आपलं आहे काय होमवर्क दिला असेल तर रात्री करायचा, असं चालत राहायचं. कारण रात्री एवढं सगळं केल्यानंतर संध्याकाळी फिजिकल फिटनेस पण असायचा. सो ते बॉडी खूप टायर्ड व्हायची. पण तेव्हा कसं व्हायचं की बाबा ठीक आहे आता करायचं लागणारच आहे, आपल्यासाठी आहे आपल्या हातात, तर काय करू नाही शकत ती गोष्ट. सो ती सगळं काय स्केड्यूल पूर्ण चालू झालं होतं. आणि जसं मग कॉलेज लाईफ चालू झाली 11वी नंतर आणि सगळं, मग तेव्हा जायची गरज नाही पडली तेवढी. कारण जे कॉलेजवाले होते ते थोडं समजून घेत होते की बाबा स्पोर्ट्ससाठी लागतं टायमिंग जास्त, किंवा ते जास्त वेळ कॉलेजला येऊ नाही शकत, अटेंड नाही करू शकत क्लासेस. बट तरीही 12वीच्या टायमिंगला थोडं करायला लागायचं, कारण अटेंडन्स मोस्ट इम्पॉर्टंट होतं. सो काही जे आपले होमवर्क द्यायचे किंवा काही प्रोजेक्ट द्यायचे ते माझ्याकडे झालेच नाही. सो मी आमचे स्पोर्ट्स टीचर जे होते त्यांच्या थ्रूच मग क्लास टीचर त्यांना बोलायचो की थोडं तुम्ही सांगून देता ना, की असं घडणंच नव्हतं तसं होत. सो ते पण थोडं ॲडजस्ट करून घ्यायचे चांगल्या प्रकारे. आणि मग तसं मग शूटिंगकडे जास्त. याच्यामध्ये कॉन्फिडन्स बिल्टअप कधी झाला तुझा की हे म्हणजे
अशी पहिली कुठली स्पर्धा होती ज्याच्यामध्ये तुला लक्षात आलं की हे मला हे हिट करू शकतो मी, किंवा हे मी जाऊ शकतो पुढे, एक आपल्याला कॉन्फिडन्स होतो बघ की ही रेस मी जिंकेन असं आपल्याला जसं वाटतं? की 2012 मी इंटरनॅशनल खेळायला गेलो होतो. ते ऑन कॉस्ट होतं माझं त्यावेळी. On cost म्हणजे? ऑन कॉस्ट म्हणजे काय असतं की फर्स्ट 3 रँकिंगमध्ये असेल तर गव्हर्नमेंट पूर्ण पे करतं. बरं, नाहीतर तुम्ही खर्च करा. हां, नाही तर 4th आणि 5th जो रँकिंग असतो त्याला जायसाठी अलाउड असतं, पण ते स्वतःच्या खर्चाने आपण जाऊ शकतो. तेव्हा मग त्या वर्षी माझं 4th प्लेस होता. बरं. आणि मग त्याच्यामुळे मी On ऑन cost कॉस्ट गेलास. घरातल्यांनी मला पे केल्यानंतर त्यांचं गव्हर्नमेंटने त्यांना रिफंड केला. सो तेव्हा मी गेलो होतो. बरं. आणि त्याच्या आधी आय थिंक जे आपल्या पुण्यामध्ये कॉम्पिटिशन झाली होती त्याच्यामध्ये रँकिंग माझा फर्स्ट आला होता ज्युनियरमध्ये. सो ते असं होतं ना की एक आवड असली की बाबा आपण करणार ह्याच्यात काहीतरी होतं, मग नवीन असं नवीन काहीतरी, किंवा त्यात शूटिंग अजून. आणि शूटिंग हा 50 मिनिटाचा असा गेम आहे की इंटरेस्टिंग एवढा आहे की आपण विचार केला की ना की आता आपलं हा बाबा एवढा पण झालं आपल्याला माहिती आहे असं नाही आहे. जेवढं शिकल ना तेवढं कमीच आहे आपल्यासाठी. 100% असेल. कारण चॅलेंजेस खूप असतात. एक तर वेदर चॅलेंज असतो, हां. कारण वेदर कुठेही वेगळं असतं. जसं की थंडी आहे तिथे अंग कापतं, तेव्हा त्याच्यामध्ये मुवमेंट स्टार्ट होते. गरम असलं की घाम येतो, आम्हाला चीक प्रेस ठेवायसाठी थोडा त्रास होऊन जातो, किंवा ते खूप घाम येतो. कारण आमचं जॅकेट असतं, ट्राउझर सगळं असतं घातलेलं, ते शूटिंगचं गिअर ते हेवी असतं. आणि मग त्याच्यानंतर बाकीचं टायमिंगला विंड असते. विंडच्या टायमिंगला आपल्याला खूप मतलब प्रिसाइजली बघायला लागतं की विंड किती फ्लो होते, किंवा तसं आम्हाला किती कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला तो शॉर्ट सेंटरच लागेल. तो ह्या गोष्टी ना बारकाईने बघणं म्हणून खूप चॅलेंज देतं आपल्याला वाटतं त्याच्यामध्ये, की चॅलेंज असेल तर आपल्याला खूप ते एक आवड निर्माण मग हे होते. इंडोर नसतं? जसं की 10 मीटर इंडोर आहे, बरं. 50 मीटर ओपन आहे, 25 मीटर ओपन आहे. 25 मीटरला फक्त पिस्टल होते. ओके. असं मग ती जी चॅलेंजेस होतात ना बाबा, इंटरेस्टिंग तर आहे त्याच्यात, असं होतं. मग याच्यामध्ये हा जो 50 मिनिटाचा गेम म्हणालास ना तू, हा 50 मिनिटाचा का असतोय? म्हणजे 50 मिनिटं आम्हाला वाटतं की झाले तुझे राऊंड की झाला गेम, तुझा नंबर झाला की झालं, असं नाही. नसतं. 50 मीटर हा डिस्टन्स डिस्टन्स. तर त्याच्यामध्ये असं की आता ऑलिम्पिकला जो मी गेम खेळवतो तो होता 3 पोझिशन 50 मीटर. 50 मीटर 3 पोझिशन. त्याच्यामध्ये 3 वेगवेगळे प्रकार आहेत. जसं की बसून आहे, झोपून असतो, आणि स्टँडिंगला असतो. आणि त्याच्यामध्ये जो निलिंग पोझिशन असतो लोकांना खूप हार्ड वाटतो, कारण त्याच्यात टेक्निकली खूप जास्त आहे. बरं. प्रोन पोझिशनमध्ये पण आहे, बट थोडंसं बॉडी आपली जास्त कनेक्टेड टू आपलं जमीन असते, त्याला जास्त हे नाही लागत. आणि डिफिकल्ट मानला जातो तो स्टँडिंग. अच्छा. कारण स्टँडिंगमध्ये 6 kgची रायफल आपण बॉडीवरती घेऊन आपण शूट करतो 50 मीटरच्या अंतरावरती. जसं की थोडं जरी हल्लं तर तो शॉट तो पुरा लेफ्ट कुठेही जाऊ शकतो लांब. सो त्याच्यामुळे लोक विंड आली की तो शॉट 10चा तो 8 मध्ये पण जाऊ शकतो किंवा 7 मध्ये जाऊ शकतो. सो लोक त्या पोझिशनला जास्त करून. तुम्हाला किती वेळ असतो ते, आता 3 पोझिशन जर असेल, किती वेळात असं काय ठरलेलं असतं की तू किती वेळ असतो? टायमिंगचा असतो. जसं की पहिलं जे होतं जे जसं की त्यांचा जो एक रूल्स होते पहिले, जसं की मेनसाठी 120 शॉट असायचे. तो मूवीचा असतो एक आमचा टाईप होता आधी, कारण 2 तास 45 मिनिटं तो पूर्ण तो मूवीच असायचा. हां. अच्छा. 15 मिनिटं सायटिंगसाठी तर झालं 3 तासाला टोटल. सो पहिलं 3 तासाची एक मॅच अशी 120 शॉट त्यातून फायर करायचे, एव्हरी पोझिशन 40 शॉट्स. अच्छा. पण नंतर आता थोडे वर्ष झाले ते चेंज झालं. आधी मुलींसाठी पण सेम तसं, आता पण सेमच केलं. मग तसं 60 शॉट्स आहेत. त्याच्यामध्ये आधी कसं असायचं की बॉडी लँग्वेज जास्त कनेक्ट असायची, म्हणजे म्हणून बॉडी लँग्वेज स्ट्रॉंग पाहिजे तेव्हा. कारण 3 तास ते सगळं शूटिंग करणं हे खूप होतं, सोपं नाही. आणि आता 1.5 तास असतो 60 शॉटसाठी. अच्छा. एव्हरी पोझिशनला 20 शॉट्स असतात. आणि त्याच्यामध्ये असं आहे की ह्या टायमिंगला मेंटली खूप स्ट्रॉंग लागतं. ह्या छोट्याशा टायमिंगसाठी आपल्याला 60 म्हणजे 1 तास 30 मिनिटं वाटतं त्याच्यामध्ये, बट तेव्हा त्या टायमिंगला मेंटली खूप स्ट्रॉंग लागायला लागतं. कारण स्टार्टिंगला आपलं शूटिंग जर खराब झालं तर त्याला परत येण्यासाठी ना एवढं स्ट्रॉंगली त्याला मेंटली स्ट्रॉंग राहावं लागतं की ते कधी कधी कमी पडतं आपल्याला, असं होतं. मेंटली स्ट्रॉंग कसा राहतोस तू? जसं की कीवर्ड्स असतात, जसं की माझे सायकोलॉजिस्ट सर आहेत, ते आपल्या कोल्हापूरचेच आहेत. अरे नंबर 1. म्हणजे त्यांचं नाव कोल्हापूर म्हणताना पण हसतो किती गोड तो. जसं की त्यांचं नाव आहे वैभव आगाशे. ते आपले जे इंडियन टीम्स आहेत मोठ्या आधीचे, तर
हॉकी किंवा ते त्यांचे पण मेंटल ट्रेनर होते. स्वतः ते नॉर्मल त्यांचं प्रोफेशनली करतात पर्सनली. सो ते एक मराठी आपलं किंवा ते कोल्हापूरचं बॉन्डिंग होतं ना, तर त्यांच्याशी माझं खूप जास्त आहे त्या पद्धतीचं. सो ते आम्हाला शिकवतात की प्रेशर कसं हँडल करायचं किंवा मेंटली आपण तिथं त्या ठिकाणी कसं टफ राहायचं, हे ते आम्हाला शिकवतात त्या प्रकारे. मग तसं आम्ही त्याला एव्हरी शॉट्सला किंवा एव्हरी शॉट्स आपण सिंगल शॉट लोड करतो तेव्हा ते थॉट्स आपल्या माइंडमध्ये आले पाहिजे. असं नाही की बाकी सोपं नाही आहे, कुठले थॉट येऊ शकतात, कुठले येऊ शकतात. जसं की आता कोणी आपल्याला दिवसभरात काही बोलतं ट्रेनिंग करताना. सो काही जण निगेटिव्ह बोलतात, काही जण पॉझिटिव्ह पण बोलतात. मग ते थॉट्स आम्ही जेव्हा शूटिंग करतो तेव्हा आम्ही एकटंच असतो, फक्त आमची रायफल, ॲम्युनिशन्स आणि आम्ही टार्गेट, एवढंच असतं. कोणी येऊन आम्हाला बोलू शकत नाही किंवा ते इंटरफेअर करू शकत नाही. सो ते थॉट्स माइंडमध्ये येत राहतात आमच्या, की आज बाबा आपल्याला हा बोलला, मग काही आज जेवायला कुठली भाजी होती, पण काही येऊ शकतं, काही येऊ शकतं तेव्हा. मग ते डिस्ट्रॅक्ट करतं आपल्याला शूटिंग पासून. करेक्ट. सो त्याला कसं आले तरी आपण ते थांबू नाही शकत. बरोबर. तर त्याला आले तर कुठे पॉझिटिव्ह मध्ये कसं घ्यायचं किंवा त्याला कन्वर्ट कसं करायचं आपल्या शूटिंगमध्ये, ते शिकवलं जातं त्यांच्याकडून. मग जेव्हा तू या ऑलिम्पिकमध्ये बसला होतास ॲक्च्युली गेम खेळायला, तेव्हा तुझ्या डोक्यात काय येत होतं? खूप काही गोष्टी आल्या होत्या तसं तर. जसं की त्याच्या आधी म्हणजे की आज मॅच आहे समजा, की आदल्या दिवशीपासून सुरू करूया. आता उद्या तुझा गेम आहे, ठीक आहे, उद्या तुझा गेम आहे आणि उद्या तुला करायचं आहे चांगलं, तर काय येतो एखाद्या स्पोर्ट्स पर्सनच्या डोक्यात काय येत असतं? जसं की उद्या माझी मॅच आहे, तर आज पूर्ण दिवस असा होता की PAT होती माझी, म्हणजे प्री इव्हेंट ट्रेनिंग असते संध्याकाळी. त्याचा टायमिंग होता संध्याकाळी म्हणजे 5:30 वाजता. आणि लिटरली आम्ही जसं की माझी कॉम्पिटिशन 31 तारखेला होती, तर आम्ही त्या शूटिंग रेंजला पॅरिसच्या, म्हणजे पॅरिसपासून 3 तासाच्या अंतरावरती जे शात्रू होतं तिथे होती. सो तिथे आम्ही 25 तारखेला पोहोचलो होतो. 25 तारीख आमचा पूर्ण एक असं म्हणू शकतो रेस्ट दिवस होता, कारण ट्रॅव्हल आणि सगळं काय असल्यामुळे थोडंसं रेस्ट लागते. 26ला होता ओपनिंग सेरेमनी, पण मी ओपनिंग सेरेमनी गेलो नाही. का? कारण ते दूर होतं एकतर, पॅरिसमध्ये ओपनिंग सेरेमनी होतं आणि माझी बॉडी कंडिशन मला माहिती होती की तेवढी रिकवर लवकर नाही होणार आहे. इवन कोचने पण सांगितलं की आपल्याला नाही जायचं आहे, सायकोलॉजिस्ट सरांनी पण सांगितलं होतं की नाही जायचं आपल्याला, की आपल्याला इम्पॉर्टन्स काय आहे, मेडल विन करणं आहे आणि गेम इम्पॉर्टंट आहे, प्लस आपल्याला रिकव्हरी आपली झाली पाहिजे, तरच आपण. रिकव्हरी व्हायला पाहिजे काय होत होतं तुला? जसं रिकव्हरी म्हणजे कसं, आता जसं मी जर समजा गेलो असतो ओपनिंग सेरेमनीला, तर एक तर ओपनिंग सेरेमनी होती नदीच्या मध्ये, म्हणजे बोटीमध्ये, आणि फ्लोटिंग होत राहतं, बॉडी अशी ती बोट हालते, तर आपली बॉडी पण अशी हालते. जर आपण कुठे समुद्रकिनारी जातो आणि वाळूवर चालतो तर बॉडी अपडाऊन होते. करेक्ट. आणि तीच आमच्या शूटिंग टायमिंगला आपण जेव्हा स्थिर उभं राहतो ना, तेव्हा बॉडी पण तशी आपल्याला ती फील करवते. येस, असं होतं ना, तसं होतं. सो ते माझ्यासाठी ते खूप जास्त क्रिटिकल होती गोष्ट, की बाबा नाही झालं पाहिजे. गॉट इट. सो एवढ्या मोठ्या इतक्या वर्षाची जी मेहनत आहे आणि आपण इथं आलो आणि एका छोट्याशा गोष्टीसाठी आपण तिकडे नाही गेलं पाहिजे. सो नाही गेलो आणि कोचने पण सांगितलं होतं की नाही जायचं. पहिला प्लॅन होता, बट काहीतरी वेगळं वाटत होतं, कारण बोटच्या आतून जाणं आणि कोण सोडणार ना, वन्स इन अ लाईफ टाइम असं काहीतरी होतं. सो पण आता ऑर्डर आल्यानंतर आपण अगेन जाऊ नाही शकत. सो ठीक आहे, आपण ते केलं. सो कधी कधी मनामध्ये ते विचार पण आले, जसं की तिकडे गेले ते लोक बाकीचे जे त्यांचे इव्हेंट कमी लेट होता ना, त्याच्यानंतर ते गेले होते ओपनिंग सेरेमनीला. सो मी त्यांना सिस्टर मानतो, ते माझे फिजिओथेरपिस्ट आहेत, त्यांचं नाव सुमिता जैन आहे. सो ते OGQ सपोर्टेड आम्हाला आहेत, त्यांची थ्रू येतात, पण ते इंडियन टीम सोबत असतात. तर त्यांना मी खूप वेळा बोललो की मला जायची इच्छा होते असं तसं, पण मला माहित नाही, मला नाही पण जायचं, पण हो पण जायचं पण आहे. तर त्यांनी ते गोष्टीला पण समजवलं. इव्हन मी सरांना पण फोन केला वारंवार की सर माझ्या असं थॉट्स येतात. कोण सर? फिजिओ सर, वैभव आकाश सर. ते आले होते तिकडे? नाही, ते नव्हते. अच्छा, त्यांना इथं फोन केलास तू? मी जसं की त्या वेळेमध्ये जेवढा मी माझ्या कोचला फोन नाही केला, त्याच्या डबल कोच त्यांना मी केलेला आहे. एवढे थॉट्स ते माइंड मध्ये. बरोबर, तू क्लिअर करत होता जे काय ते. मग सो त्यांनी समजवलं की आपल्याला इम्पॉर्टन्स काय हे लक्षात आलं पाहिजे. पहिलं तिथे जाऊन आपल्याला काय भेटणार आहे, की बस ग्लॅमर भेटणार आहे, काही मिनिटासाठी आपण त्या व्हिडिओमध्ये येणार आहे, लोकांसाठी नजर देणार आहे, असं तसं. तुला हे हवं आहे की आपली जी इतक्या वर्षाची मेहनत आहे त्याला तू इम्पॉर्टन्स देणार आहेस. सो इम्पॉर्टन्स देणं कुठल्या गोष्टीला हे आपल्याला माहिती पहिलं कळायला पाहिजे. सो त्याने ते समजून दिलं. माहिती होतं आपल्याला, माहिती सगळं असतं,
पण ते वळत नसताना जसं असतं ते, बट त्यांनी ते त्या क्षणाला परत चेंज केलं माइंड, आणि मग बोलले की आपल्याला हे इम्पॉर्टंट आहे, त्यासाठी लागणाऱ्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. सो फिजिकल फिटनेस हा त्यांना माहिती आहे मला खूप आवडतो, तू जा रनिंग कर, तुझं तो थॉट पण निघून जाईल आणि तुला ते चांगलं पण वाटेल. फेअर इनफ. सो तिकडे गेल्यानंतर मग तिकडे ऑब्विसली थोडंसं बॉडीला नॉर्मलाइज पण करायला लागतं. त्यानंतर दिदी पण होत्याच, फिजिओ दिदी. सो त्यांच्याशी पण बोललो, ते म्हणले की तुला सांगितलं त्यांनी ना, मस्त विषय संपला, आपण इथं चिल करू. मग ते सेशन झाला आमचा फिजिओचा. त्याच्यानंतर आम्ही गेम खेळायला ॲथलीट लॉन्चमध्ये गेलो, तिथे टाइमपास झाला मस्त छानपैकी. मग तो थॉट पण नाही आला कधीच असं. मग जर्नी त्यानंतर ट्रेनिंग स्टार्ट झाली, तर पहिले जेव्हा दिवस होते त्यानंतर विंड किंवा वेदर कंडिशन नॉर्मल एकदम, काही गरम नाही किंवा विंड नाही, असं काही होत, क्लिअर नॉर्मल होतं. आणि चांगलं होतं. हां चांगलं. आणि जशी मॅच स्टार्ट जवळ यायला लागली, जसं की 29 तारीख आली, 30 तारीख आली, तुझं कधी होतं 31 तारखेला, तशी ना गरमी खूप वाढत गेली. आणि ते आम्ही ऑब्झर्व करतो ऑल द टाइम. कधी असं होतं ना की ट्रेनिंग टाइमला काही नसतं, आणि जेव्हा मॅच येते ना तेव्हा रियालिटी समजते, आज काय ते वेगळंच आहे. सो आय थिंक 30 तारखेला माझी प्री इव्हेंट ट्रेनिंग होती, ती संध्याकाळी 5 वाजता होती. बरोबर. आणि तेव्हा एवढी प्रचंड गरमी होती की जे माझे इंडियन कोच किंवा फॉरेन कोच होते, त्यांनी साईडला तिकडे रेंजवरती बर्फ ठेवला असायचा, फ्रीज, कारण इंजुरी काय झाली की लोकांसाठी ते गरज असायची. सो ते टॉवलमधून घेऊन आले, आणि मध्ये जेव्हा ब्रेक असायचा किंवा मी शूटिंग करून झालं की परत यायचो पाठीमागे चेंज करायसाठी, तेव्हा ते माझ्या मानेवरती ठेवायचे किंवा मी ते पुसायचो. तर एवढं सगळं ती गरमी खूप होती त्या ठिकाणी. सो त्याच्यानंतर माझी शूटिंग एवढी छान नव्हती झाली त्या टायमिंगला. बरं. सो मी कोचशी डिस्कस केलं, माझ्या कोचशी, म्हणजे असं जेव्हा तुम्ही तू पूर्ण कर, कोच माझे जे कोच आहेत जे इतक्या वर्षापासून, दीपाल देशपांडे, तर त्यांनी मला गोष्टी समजवल्या. दीपाली देशपांडे पण वेल नोन शूटर आहेत बरं का, अनेकांना माहीत नसेल. त्या आल्या होत्या की नाही? ते नाही. ओके. सो त्यांना मी फोन केला की मॅम माझी शूटिंग नाही चांगली झालेली आहे, बट ठीक आहे म्हणले, तुझं त्याला थोडं समजून सांगितलं त्यांनी मला की काय करायची गरज आहे किंवा काय नाही आहे, ते थोडेसे चेंजेस, कारण ॲन मोमेंटला करणं ही मोस्ट इम्पॉर्टंट होतं. बरोबर. सो तिथे डिस्कशन झालं. त्यानंतर मग सरांशी बोलणं झालं, जे आपले फिजिकल ट्रेनर सर आहेत. सो त्यांनी पण समजवलं गोष्टी की आता आपल्याला काय करायची गरज आहे. सो हे झालं. मग रेंजपासूनच मी जे फॉरेन कोच इंडियन कोच होते त्यांच्याशी वॉक करत मी विलेजला गेलो. मग त्या वॉकमध्ये पण काही दोघंजण मला थोडंसं समजून सांगत होते. काय समजून सांगत होते? की रियालिटी काय असते, आपण थॉट काय विचार करतो, त्या पॉइंट ऑफ व्ह्यूला आपल्याला कशाचा विचार इतके सगळं तुला का सांगत होते? तू कुठल्या मेंटल सिच्युएशन मध्ये अडकला? मेंटल असं होतं की घाबरण्यासारखं नव्हतं, बट माझं असं होतं की माझं शूटिंगच चांगलं होत नाही. की इतक्या वर्षापासून काय होत होतं? जसं आपण एक्सपेक्ट करतो की माझं शूटिंग आधी निलिंग पोझिशन खूप चांगली होती, की 200 आउट ऑफ 200 मी मारू शकत होतो. बरं. पण ते आत्ता ह्या क्षणी लागत नव्हते. काय होत होतं या क्षणी? सो ह्या क्षणी आउट ऑफ 200 किती लागत होते? की जसं की 198, 197, 194 अशी कधी चेंज होत राहते ट्रेनिंगमध्ये. सो ते असं होतं यार काय होते ह्या पिरियडला किंवा ह्या आत्ताच्या ह्या क्षणी असं नाही झालं पाहिजे, पण काय होतंय. करेक्ट. सो ते विचार माझ्या डोक्यातच येत होते सगळं असे. आणि कधी कधी असं होतं की यार आता रडूनच जाईल मी असं. सो पण ते कोचने थोडंसं कन्वर्ट केलं की ते जसं की त्यांना माहिती आहे की मला आपलं एन्शियन हिस्ट्री आहे ना त्याच्यावरती खूप जास्त आवड आहे. बरं. सो त्यांनी एक अर्जुनाची स्टोरी सांगितली. मग त्याच्यानंतर हे असं आदल्या दिवशी चाललं होतं सगळं? हां काय बोलतो? कारण त्यांना माहिती आहे की मला ह्या गोष्टी खूप इंटरेस्टली मी ते जास्त मोटिवेट करतात. हां, आणि बाकीचे मला नाही सांगितलं चाललं, पण ह्या गोष्टींना खूप जास्त हे होतात मला, असं मनाला लागतं आपल्याला तसं आहे ते. सो त्यांनी ती एक स्टोरी सांगितली की आपलं एम काय तिथे आपलं पाहिजे पहिलं, की लोक येतात बोलतात सगळ्या गोष्टी करतात, पण आपलं काय होतं मोठं की आपल्याला प्रॉपरली शूटिंग करणं, प्रोसेसवर लक्ष देणं. आपण बाकीचं सगळं विचार न करता जे आपण प्रिपेअर केलेलं आहे इतक्या वर्षापासून त्याच्यावर विचार करणं हे मोस्ट इम्पॉर्टंट होतं. इवन मॅमने पण थोडं टेक्निकल इश्यूज सांगितले होते की काय होतं, आपल्याला काय करायची गरज आहे. सो ते झालं. आणि एक मोठी अशी गोष्ट घडली नेक्स्ट डे जेव्हा मॅचला गेलो. त्याच्या आधी तर रात्री आपण घरी गेलो, डिनर केला, गेम खेळलो, पण झोप झालीच नाही लागली झोप. हार्डली 3 का 4 वेळा मी उठलो असेल मध्ये रात्री, की झोप झालीच नाही आहे, किंवा उठून बसलो विंडोपासून बाहेर बघत आहे असं चालू झालं होतं.
पण शेवटी असं म्हणतात ना की जे हो चांगल्यासाठीच होतं. बर. सो आय थिंक मी पाहिलं पण आहे, खूप लोकांचं बुक्स पण वाचले होते आधी, जसं की अभिनव सर आहेत, त्यांचं पण वाचलं की त्यांनी पण त्यांच्या बुकमध्ये लिहिलं होतं आणि त्यांनी सांगितलं होतं की त्यांना पण झोप नव्हती लागली होते. सो ही रियालिटी आहे आणि आम्ही पण ते आधीच्या कॉम्पिटिशनमध्ये ऑब्झर्व केलेलंच आहे, जे मोठ्या मोठ्या कॉम्पिटिशन होते त्याच्यामध्ये, पण ही रियालिटी वेगळीच होती खूप. बर. सो 3-4 वेळा झोप मोड झाली, बट सकाळी असं वाटलंच नाही की माझी झोप झाली नाही आहे. व्हेरी गुड. आणि अजून एक गोष्ट फॅक्ट अशी होती की मी डेली जो ब्रेकफास्ट करायचो, कारण माझे डायटिशियन होते कल्याणी मॅडम, तर त्यांचं आमचं असं असतं की कुठल्याही कॉम्पिटिशन जाणार तेव्हा आम्हाला प्रत्येक वेळी एक स्पेसिफिक फूड आमचे काय आहे मी पहिले चेक करतो त्या ठिकाणी, आणि तसंच मला ते न्यूट्रिशन थ्रू मला भेटतं. कारण एकतर लॅक्टोज इंटॉलरंट पर्सन असल्यामुळे मला खूप काही प्रोडक्ट्स खाऊ नाही शकत, मिल्क प्रोडक्ट नाही खाऊ शकत. सो मिल्कमध्ये पण आल्मंड मिल्कच फक्त मी कॅरी करू शकतो किंवा ते ड्रिंक करू शकतो. सो ब्रेकफास्टसाठी माझे एक पर्टिक्युलर ब्रेकफास्ट असा जो मी ऑल टाईम कॅरी करायचो. सो त्याच्यानंतर तिथे जो अवेलेबल आहे ते विलेजमध्ये किंवा कॅन्टीनमध्ये, सो तो मी पहिला चेक केला फर्स्ट डेला काय आहे काय नाही आहे, आणि एव्हरी डे मी ते खात होतो ना. लकीली त्या दिवशी, मग लकी म्हणू शकतो काय माहीत नाही, त्या मॅचच्या दिवशी तो नाही, मिल्कच नव्हतं ते आल्मंड मिल्क. अच्छा, मग लकी कसं काय? कारण मी ह्याच्या आधी मॅच जे पण कुठले खेळलो आहे मोठे कॉम्पिटिशन्स, तेव्हा मी काही न खाता खेळलो होतो आणि फक्त ब्लॅक टी पिऊन खेळलोय. हो का? हां. आणि आय थिंक तेव्हा पण सेम झालं, दुसरं काय अवेलेबल नव्हतं, कारण दुसरं काय खाऊ शकतच नव्हतो आणि हेवी फूड तर खाऊच नाही शकत आपण मॅच आधी. सो मी ब्लॅक टी पिऊनच गेलो होतो फक्त. आणि ते एक असं होतं सिम्पटम, संकेत असतात ना ते. ते झालं होतं. सो त्याच्यानंतर मॅचला गेलो आम्ही, तिथे कानात हेडफोन ऑब्विसली असतात, कारण डिस्टर्बन्स आला की मग. काय असतं हेडफोन मध्ये बाजू, काय चालू असतं की नाही? कुठलं म्युझिक काय करत असतो? जसं की एक पर्टिक्युलर माझं वेगवेगळ्या टायमिंगला म्युझिक येतात. जसं मूड आहे तसं जे येतात. कधी असं वाटलं की बाबा मला आज सायलेंट ऐकायचं आहे, सायलेंट. एक कुठलं गाणं आहे ते जर आवडलं तर ते रिपीटवर तेच चालणार माझं. सो ते गाणे चालत होते आणि रेंजवर पोहोचलो, प्रिपरेशन स्टार्ट झाले, सगळं चालू झालं, बट ते थॉट्स ना गेलेच नाही तरी पण. जसं की लोकांचं आता मला मॅच आहे आज, तर मला कसं करायचं आहे, माझी मॅच खराब झाली तर काय होणार, तर लोक मग काय बोलणार, असं येतात विचार मला. हां, त्या लेवलला गेले की येतातच, त्याला थांबूच नाही शकत तुम्ही. सो हे जसं की आम्ही पार्टीम प्रिपरेशन करत आहे ना तसं होतं, कानात हेडफोन आहे, सगळं आहे, बट ते वाले थॉट्स ना जात नाहीत. मग एक अशी गोष्ट घडली की मी जस्ट जाऊन आलो, चेंज करून आलो, इनर्स आमचे शूटिंग गिअर असं घालून आलो, आणि टेबलवरती ना आमचा जो रायफलमध्ये सेफ्टी फ्लॅग आपण म्हणतो की तो कंपल्सरी असतो आपल्याला ट्रेनची. आपण जेव्हा रायफलला हात नाही लावत किंवा आपण खाली प्लेस करतो तेव्हा तो सेफ्टी फ्लॅग टाकायला लागतो आम्हाला चेंबरमध्ये. सो टेबलवरती ना ऑलिम्पिक 2024ची जी रिंग असते ती कलरफुल, आणि खाली लिहिलं होतं 2024. हा वाला एक पिंक कलरचा सेफ्टी फ्लॅग तिथे होता, आणि तो कधीतरी मला आवडला, तो त्याच्यावर लिहिलं होतं ना 24 ऑलिम्पिकचं. सो ते पाहून ना मला ते थॉट्स निघूनच गेले आणि एक वेगळीच अशी कशामुळे मोटिवेट होऊ शकतो माणूस. हां, ती इमेज आली, यार आलोय या ठिकाणी, मग असं काय असं. सो ते आल्यानंतर मग बाकीचं प्रिपरेशन स्टार्ट झालं. जसं की मॅच टायमिंग चालू झाला, मग स्टार्टिंगचे सायटर्स खूपच छान होते. स्टार्टिंगचे जे आमचे सायटर्स असतात ना, जसं की आपण सायटर्स असतं की रायफलला 0 करायची. ते दुसरे करतात, नाही आपणच करायचे. ओके. त्याचा 15 मिनिटाचा टायमिंग असतो. त्या 15 मिनिटामध्ये आपण, कारण आपण क्लीन केले असते किंवा आधीचे शॉट्स आपल्याला बसलेलो असतो, तर ते 0 करावं लागतं. विंड चेंज झाले असते. सो ते झालं, आणि नंतर जसे मॅच स्टार्ट झाली त्याच्यानंतर अजून धडधड चालू झाली. आणि जेव्हा सायटिंग टाइम होता त्याच्यामध्ये मी एअर प्लग्स घातले होते, कारण बाहेरचा जो लाऊड व्हॉइस आहे किंवा लोकांचं बोलणं किंवा जे मला नको डिस्टर्ब करायला, पण ते डिस्टर्बन्स मलाच यायला लागला माझा स्वतःचा. माझे हार्टबीट्स मला स्वतःलाच ते फील करत होते की अरे ते जास्त आहेत, त्याला लो करायचं आहे. मग मी स्वतःचे एअर प्लग्स काढले आणि साईडला काढून ठेवले. मग तो थोडासा बाकीच्यांचा जो आवाज आहे ना, तो त्या डिस्ट्रॅक्शनमध्ये मला तो इम्पॉर्टन्स वाटला थोडासा. हा ठीक आहे, आता नाही घातलेलंच बरं आहे ते आपल्याला. आणि मग ती मॅच मी स्टार्ट केली. मग ते हार्टबीट मला पण स्लो वाटले, मग माझं प्रिपरेशन माझ्या बॉडीवरती जास्त फोकस राहिलं, आणि मग ती कम्प्लीट मॅच झाली माझी त्यामुळे. ओके, ती मॅच झाली. आता मॅच चालू असताना अनेक गोष्टी असतात. तू तुझ्याबद्दल सांगितलं की तुझ्या मनात विचार येत होते, आणि मग थॉट क्लिअर कसे करायचे. हे थॉट क्लिअर करत असताना
आपले कॉम्पिटिटर्स काय खेळतात हे पण आपलं लक्ष असतं का नसतं? जसं की तो एक निगेटिव्ह साईन आहे. आधीच्या कॉम्पिटिशनमध्ये मला खूप आलं होतं की यार माझं लक्ष असं होतं की दुसऱ्या टार्गेटवरती होतं. तो काय खेळतो, तो काय खेळ त्याने किती मारला असेल किंवा त्यांनी त्याचं काय रँकिंग असेल, करेक्ट. हे मला आधी खूप मला झालेलं आहे आणि ते ह्या मॅचला नको होतं. बरं. सो जे सरांनी जे सायकोलॉजी सर आहेत त्यांनी ना कम्प्लीट चेंज केलं त्या गोष्टी, थॉट्स माझे. कारण मला असं व्हायचं, असं नाही की ऑल द टाईम झालेलं आहे, पण काही काही पिरियडला किंवा काही काही ठिकाणी ते झालेलं आहे हे तसं. फार महत्त्वाचं आहे. का माहिती आहे काय, हे फक्त स्पोर्ट्स पुरतं नाही आहे. हां. मी निबंध लिहितोय, तर दुसऱ्यानं काय निबंध लिहिला आहे बघायची मला सवय असते. हो. किंवा मी जर एखादं काम करतो, मी तर पॉडकास्ट घेतोय, तर तुझा पॉडकास्ट आणि कोणी घेतला तो कसा घेतला असेल ही बघायची मला, मी पण नाही बघत तसं काही, पण ह्युमन टेंडन्सी आहे. हो. तर तुझ्या कोचने तुला असं काय सांगितलं जे तू सांगू शकशील? माझी अशी इच्छा आहे की ते जर सांगितलं तर आपणही आपल्यामध्ये काही बदल करू शकतो. जसं की त्यांनी एक महत्त्वाची गोष्ट सांगितली की आपण हा वेगळा प्राणी आहे एकटा. सगळे वेगवेगळे असतात मनुष्य, की तुम्ही त्याचं कॉपी नाही करू शकत, कारण त्याचे थॉट्स आपण विचार नाही करू शकत चेंज. करेक्ट. सो त्याला पण तुम्ही कॉपी नाही करू शकत. बरोबर. तुझी बॉडी लँग्वेज वेगळी आहे, त्याची बॉडी लँग्वेज वेगळी आहे, तुझे सेटिंग्स वेगळे आहेत, तुझी रायफल तशी वेगळी आहे, ॲम्युनिशन्स वेगळं आहे, तू कम्प्लीट सगळा वेगळा आहे. तू त्याला कॉपी करायला जाण्याची गरजच नाही आहे. बरं. तुला शूटिंग तुझी माहिती आहे, काय करत आहेस, तुनं शूटिंग त्या प्रकारचं केलं पण आहेस टॉप लेवलचं. सो दुसऱ्याशी कम्पेअर करणं ही कशाची गरज आहे, की आपण का त्याला कम्पेअर करायचं? तो पण त्याच लेवलला आलेला आहे, तो पण त्याच लेवलचा खेळत आहे तुझ्याशी. बरोबर. सो हे कम्पेअर करणं महत्त्वाचं नाहीच आहे आपल्यासाठी. तुला कशावरती विचार करायचा किंवा कशावरती जास्त फोकस करायचा आहे हे त्याने सांगितलं, की तू स्वतःच्या बॉडीवर तुझ्या लक्ष दे, की तू काय करत आहेस इथे. तुला मग बाकीच्यांचा विचारच नाही ना, की बाबा त्यांनी काय किती मारले किंवा त्यांचा स्कोर किती झाला किंवा त्यांची रँक काय आहे, हे बघायची गरजच नाही ना तेव्हा. आणि ते माझ्यासाठी खूप पण असं इम्पॉर्टंट. तिथं गेल्यानंतर एक आवाका काढून हा बाबा हा वर्ल्ड चॅम्पियन आहे माझ्या नंतरचा किंवा अलीकडचा, का त्याच्या पुढचा टर्किश जो होता त्याची खूप चर्चा झाली होती. तो असा आला, त्यांना एकदम इझिली मारला आणि निघून गेला. म्हणजे तो त्यांना काय म्हणजे गेमच केला होता एकदम. आता तो जास्त त्यावेळेला भाव खाऊन गेला. मग ह्या लोकांकडे तू कसं बघत होतास त्यावेळेला? जसं की आमचे इव्हेंट्स ना वेगवेगळ्या टायमिंगला असतात आणि आमचे रेंजेस पण वेगवेगळे असतात. सो जसं की माझ्या इव्हेंटमधले वर्ल्ड चॅम्पियनशिप आहेत किंवा ज्यांनी वर्ल्ड रेकॉर्ड बनवलेला आहे, टॉप स्कोरर आहेत, ते आम्हाला दर दिवशी दिसतात किंवा ते आमच्यासोबत ट्रेनिंग करतात. आपलं काय असतं की बाबा कम्पेअर जे म्हणतो ना आपण, तुम्ही पण सांगितलं, कम्पेअर करणं ही खूप चुकीची गोष्ट आहे. सो जेव्हा आपण रेंजवर जायचो, एक तर बघायचं हा बाबा तो ट्रेनिंग करत आहे, मला पण ट्रेनिंग करायची गरज आहे. असं नाही की आपण काय वेगळं आहे की आपण काय तीर मारणार नाही. आपल्याला ट्रेनिंग करणं, हार्डवर्क करणंच महत्त्वाचं आहे. करेक्ट. सो हार्डवर्क इज अ की. सो तुम्ही त्या प्रकारे जा, तुम्हाला काय तुमची नॉलेज आहे किंवा तुम्ही डायरीमध्ये काय लिहिलेलं आहे ते सगळं तुम्ही वाचा आणि तुम्हाला शूटिंग येतच आहे. असं नाही की त्यांनी काय ते वेगळं काय केलेलं आहे. खाता तुम्ही सेमच आहे, कारण त्या कॅन्टीनमध्ये तुम्हाला जेवण पण सेमच भेटत आहे, असं नाही की वेगळं काय भेटत आहे. सो एव्हरीथिंग इज सेम ओनली. या संपूर्ण तुझ्या पॅरिसच्या प्रवासामध्ये, फ्रान्सच्या प्रवासामध्ये तुला सगळ्यात आवडलेली गोष्ट कुठली आहे? म्हणजे हे खेळ सोडून तुला तिथं फूड आवडलं असेल किंवा तिथली मॅनेजमेंट आवडली असेल किंवा तिथलं आणि काहीतरी हॉस्पिटॅलिटी आवडली असेल, व्हॉटएव्हर काही असो. जसं की लॅक्टोज इंटॉलरंट पर्सन असल्यामुळे मी कर्ड नाही ती खाऊ शकत किंवा मिल्क प्रोडक्ट खाऊ नाही शकत. थांबणार, हा सिंड्रोम म्हणजे काय पहिल्यांदा सांग. जसं की काही लोकांना स्टमक इन्फेक्शन होतं कर्ड किंवा दुधाचे प्रकार खाल्ले की, पदार्थ खाल्ले की. आणि जसं की मला दुधाचे काही कुठलेही पदार्थ खाल्ले की मला टॉन्सिल्सचा इश्यू होतो, म्हणजे टॉन्सिल्स पेन स्टार्ट होतात माझे. सो त्याच्यामुळे फीवर स्टार्ट होते, फीवर येतं, बॉडी पेन होतो एकदा टॉन्सिल स्टार्ट झालं की. मग खाण्यासाठी पण त्रास होतो, काही खाऊ नाही शकत. सो ही गोष्ट माझ्या मॅचच्या टायमिंगला घडलेली आहेत आधीच्या काळामध्ये. कधी घडलो आहे? जसं की सगळ्यात सिव्हिअर जो होता तो प्रेसिडेंट कप होता कायरोला 2022च्या डिसेंबरच्या टायमिंगला. अलीकडचीच गोष्ट आहे. सो तेव्हा माझी मॅच झाली आणि त्याच्यानंतर नेक्स्ट डे फायनल होती, एक दिवस सोडून. सो त्या मॅच जशी झाल्या त्याच्यानंतर मला ते फील झालं की काहीतरी कशामध्ये होत आहे माझ्या. पण तू काय खाल्लं होतंस? आता आठवतच नाही, कारण मी नॉर्मल खायचो तेव्हा, असं काही तेव्हा मला जाणवलंच माहीत नव्हतं. सो मी खात होतो आणि आता तिकडचं बाहेरचं काय कंटेंट आहे, इन्ग्रेडियंट आहे काय नाही हे मला काही माहीत नव्हतं. जे बेसिक माझ्यासाठी होतं ते मी सगळं खाल्लं आणि त्या रात्री मग मला फीवर आले, काय करू जमत नव्हतं, झोप नाही काय नाही. फायनलच्या टायमिंगला पण एक दिवस सोडून, म्हणजे आज माझी मॅच झाली, नेक्स्ट डे ट्रेनिंगसाठी त्यांनी दिला परत आणि परवा
फायनल्स होते. सो ट्रेनिंग पण मी करू नाही शकलो कारण ते फीवर किंवा ती बॉडी पेन आणि सगळ्यामध्ये असं त्रास खूप होतो. टॉन्सिल जेव्हा पेन होतात ना, सगळ्यात खराब गोष्ट आहे ती. काही नाही करू शकत तेव्हा आपण, फक्त झोप पण नाही लागत, फक्त असं होते बसावं. इथंच दुखत असेल ना सगळं. हां, आणि त्या टायमिंगला जे माझे फिजिओथेरपिस्ट होते दीदी, त्यांनी पण सांगितलं की हनी आणि आपलं जे ब्लॅक पेपर आहे त्याचं थोडंसं मिक्सचर करून ते थोडंसं खात राहा. पण ते मी एवढं खाल्लं की नंतर पण मला ते हीट अजून हे झाली आहे, मग ते पण त्रास वेगळा असतो. बापरे. कारण ते खात गेल्यानंतर थोडंसं चांगलं वाटायचं आणि परत ते खराब म्हणजे पेन स्टार्ट व्हायचा. सो फायनलला पण माझा घाम यायचा किंवा असं थोडंसं चालू झालं होतं ते. पण त्या फायनलला मी काय शूट करत हे मला माहितीच नव्हतं. फक्त असं होतं की मी शूट करत आहे, मी काय शूट केलं, काय लागले शॉट्स किंवा मी कुठल्या रँकला बाहेर आलो हे काहीच नाही. नंतर कोच सांगितलं की इट्स ओके, आपली बॉडी कंडिशन ठीक नव्हती त्याच्यामुळे आपण थोडंसं बाहेर पडलो, पण यू आर मोर कॅपेबल दॅन दिस असं त्यांनी सांगितलं होतं फॉरेन कोचने. सो आय एम ओके. दॅट डे तुला कळलं की आपल्याला काहीतरी इश्यू आहे म्हणजे. हां, मग तेव्हा समजलं की काहीतरी खाण्यामध्ये इश्यू आहे. सो मग नंतर ना टीमने माझे जे आहेत त्यांनी थोडंसं मेडिकल चेकअप आणि सगळं अरेंज केलं. अँड देन वी डिसाइडेड की डॉक्टर थ्रू की काय असेल किंवा काय नाही ते. तेव्हा समजलं की पहिले एक तर मिल्क प्रोडक्ट बंद करायचे, सेकंड आहे ते सिट्रस फूड आणि कोल्ड काही नाही घ्यायचं. अरे उरलं काय मग? नॉर्मल कोल्हापूरचा पहिलवान तू आणि दूध नाही म्हणजे कसं होणार? बरं मग ते गोष्ट सगळ्या कॅन्सल झाल्या. मग हळूहळू मग एक एक गोष्ट आम्ही ॲड करत गेलो. जसं की स्टार्टिंग केली थोडं थंड काहीतरी पिण्यापासून, की काय थंड पाण्याने होत आहे का, थंड पाणी नाही झालं. मग सिट्रस फूडने ट्राय केलं की लेमन किंवा पायनॅपल असं काय नाही होत आहे का, त्याने पण नाही झालं. मग एकदा फक्त असं काहीतरी मिल्क प्रोडक्टचं कंटेंट काहीतरी आलं, मग तेव्हा समजलं की नाही हे आहे मिल्क प्रोडक्ट्समुळे. सो ती मग आता तुला तो कळला सिंड्रोम आहे काय, काय तो लॅक्टोज इंटॉलरंट. आता आपण पॅरिसमध्ये आलो की तुला काय जास्त आवडलं गोष्ट? तर तिथे होतं कर्ड, म्हणजे फ्लेवर्ड कर्ड होतं, ते लॅक्टोज फ्री होतं, म्हणजे त्याच्यामध्ये अरे वा कंटेंट लॅक्टोजचे काहीच नव्हतं असं. सो ते खाऊन मला खूप छान वाटलं. इतक्या वर्षानंतर काहीतरी एक जी गोष्ट मला आवडते कर्ड, ती मला खायला भेटली होती. वा. सो ती एव्हरी फूड मध्ये मील सोबत ते कॅरी खाण्याचं किती छान. पण तुला आधीपासून त्रास होता दुधाचा वगैरे असा? नाही, आधी मी नॉर्मल होतं सगळं काही. बट काय होतं की इम्युनिटीवरती असं डिपेंड. कधी कधी इम्युनिटी डाऊन झाली की आपल्याला काही काही प्रकारचे ते सिम्पटम्स येतात. ते काही होऊ शकतात. जसं की माझा आता टॉन्सिल्स आला, काही लोकांना स्टमक पेन होतं जेव्हा मिल्क प्रोडक्ट खातात तेव्हा. सो हे सगळं काय ते इम्युनिटीवरती असतं. याच्यामध्ये ह्या ट्रिपमध्ये तुझी इतरांची मैत्री झाली का काही? इतर तुझे आपले भारतातले काही खेळाडू तुझे चांगले मित्र झाले का? परदेशी काही खेळाडू? आम्ही जे इंडियन आपली पूर्ण टीम होती, जसं की आपला शूटिंग जो आमचा गेम होता तो पॅरिसपासून दूर होता आणि तो सिंगल फक्त होता, तिथे दुसरा कुठलाच गेम नव्हता. सो इंडियन ॲथलीट ऑब्वियस सगळ्यांना आम्ही ओळखत होतो, ॲथलीट लॉन्चमध्ये खेळत होतो. त्याच्या व्यतिरिक्त जे बाहेरचे आधीपासूनच आमचे फ्रेंड होते बाहेरच्या कंट्रीमधले, तर आम्ही ॲथलीट लॉन्च आलो की आम्ही खेळायचो, स्नूकर खेळायचो किंवा तिथले जे अवेलेबल गेम्स असायचे ते आम्ही खेळत राहायचो. सो ते काय असायचं एक बॉन्डिंग आमचं तयार झालं तिकडे, की एक फ्रेंड, आम्ही शूटिंग रेंजवरती कॉम्पिटिटर आहे बट तिकडून बाहेर आल्यानंतर आम्ही फ्रेंड्स. ही जी आमची कन्सेप्ट आहे ना, तो आम्हाला खूप छान आवडतो. त्यांनी बाहेरचे लोक पण तसेच आहे की आम्ही ते कार्ड्स आहे, विझार्ड कार्ड आणि सगळं आम्ही ते खेळत असतो तिथे, उनो हे सगळं. सो कसं ते एक फ्रेंडली सगळं बॉन्डिंग व्हायचं आम्हाला तिथे. मग गर्ल्स असू दे किंवा मेल फ्रेंड असू दे. याच्यामध्ये आपल्या भारतीय इतर नेमबाजपटूंनी पण चांगलं यश मिळवलं. मनु भाकर आहे आणि तो सरबजीत त्यांनी पण त्यांनी पण. तुम्ही कधी बोलला एकमेकाशी? तुमचं डिस्कशन झालं होतं? डिस्कशन म्हणजे नॉर्मल त्यांचा इव्हेंट वेगळा, माझा इव्हेंट वेगळा. जस्ट नॉर्मली जिममध्ये हाय बाय किंवा असं कॉन्व्हर्सेशन्स किंवा असंच काहीतरी आम्ही बोलतो असं रॅन्डमली. या सगळ्यामध्ये ना या गेम मधला क्रक्स काय वाटतो मला तर तुमचं कॉन्सन्ट्रेशन. मला तो सायकोलॉजिकल गेम वाटतो सगळा. वाटतं तुम्हाला तो माणूस उभा आहे पण कमाली तर सायकोलॉजी खूप आहे त्याच्यामध्ये, कमाल आहे. तुला स्वतःला किती फायदा झाला या गेमचा? स्वप्नीलला या गेमनं जसं की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट डिसिप्लिन. अच्छा. डिसिप्लिन माझ्यामध्ये शूटिंगनं आणली, की असं असतं ना की मला पहिल्यापासून शिकवलेलं आहे, जसं क्रीडा प्रबोधन असल्यामुळे, की दुसरं जी काही वस्तू असेल त्याला विचारल्याशिवाय आपण त्याला हात नाही लावायचा. सो ही डिसिप्लिन तर आहेच आहे. त्याच्या व्यतिरिक्त मला आता माझी जी टीम आहे ती
जसं की माझ्या घरी कधी कायम असं येत राहतात, सो त्यांना असं आहे की हाला OCD आहे. ती एक मला पहिल्यापासून आहे की सगळं काही आपल्या आपल्या जागी नीट असलं पाहिजे किंवा ते छानपैकी असलं पाहिजे, कबडमध्ये कपडे किंवा असो किंवा बाकीच्या गोष्टी. तर ते येऊन कधी टीज करत असतात की कपडे काढू का असं. एवढा त्रास आहे त्याचा, एवढं इरिटेट होत असतो. इरिटेट म्हणजे ते कसं फ्रेंडली असतं त्यामुळे काय आहे ते थोडं टीज करत असतात. बट मला चांगल्या प्रकारे ठेवणं हे सगळं आवडतं गोष्टी. किंवा घर आता मी एकटाच असतो घरी, तर ते नीट आणि सगळं क्लीन ठेवणं हे चांगलं आवडतं मला. आम्ही असं सिनेमात बघितलेलं आहे, आम्हाला काय माहीत नाही, पण आता आम्ही मिल्खामध्ये बघितल्यावर तिथं परदेशात तो जातो आणि मग त्याला छान छान मैत्रिणी पण भेटतात. तर तुझ्याकडे हे परदेशी मैत्रिणी झाला की नाही? आहेत ना, मी फ्रेंड शूटिंगमध्ये घडलेले आहेत ना. जसं की कोण आहे तुझी बेस्ट फ्रेंड? बेस्ट फ्रेंड असं कोण नाही आहे, आपल्या सगळ्यांशी मैत्रीच आहे बघ. आपलं तेच बरं असतं शूटिंग गेम करणं, कारण माझ्यासाठी अजून माझं ड्रीम आहे ते पूर्ण झालं नाही आहे. तर ड्रीमसाठी किंवा जे आपलं प्रोफेशनल जे शूटिंग आहे लाईफ, त्याच्यासाठी खूप काही गोष्टी करायच्या आहेत. काय ड्रीम आहे? गोल्ड मेडल घेऊन येणं, त्यासाठी हे माझं आहे ते. अरे वा. आणि ते पहिल्यापासूनच आहे. आता असं म्हणू शकतो की हे देवाने आपल्याला एक स्टेप क्लोजर टू दॅट दिलेलं आहे की आपल्याला अजून गोष्टी त्यावरती मेहनत करायच्या किंवा खूप काही गोष्टी करायच्या आहेत. त्यामुळे तू अजून मेहनत करून त्यासाठी रेडी राहा. तू या दरम्यान तुला रेल्वेने पण नोकरी दिली, मग तू आता तुझं प्रमोशन पण झालंय. तो अनुभव काय होता? एकदम तू तिकडे जातोस, गेला होतास, आणि तिथला जॉबचा अनुभव काय होता तुझा? जसं की रेल्वे मी जॉईन केली 2015मध्ये, आणि त्याच्यानंतर पहिलं फक्त लेटर आले नव्हतं लवकर, त्याच्यामुळे फक्त आय थिंक 1 महिना फक्त साईन करायला जावं लागायचं, कारण आम्हाला सुट्टीच असायची मोस्टली कम्प्लिटली. कारण मी त्या लेवलचा ॲथलीट असल्यामुळे, टॉप लेवलचा, तर मी एव्हरी टाईम दरवर्षी म्हणजे 2012पासून आत्तापर्यंत इंडियन टीममध्ये आहे मी. बरोबर. असं कुठलाच इयर नाही झाला की मी इंडियन टीम नाही आहे. सो त्याच्यामुळे एव्हरी इयर आम्हाला सुट्टी भेटायची रेल्वेपासून. तोच फक्त एक काहीतरी स्टार्टिंगचा 1 महिना असेल तेव्हा फक्त साईन करायला जायचं, त्याच्यानंतर कधी गेलोच नाही. फक्त लेटर असेल किंवा रेल्वेचा पास घ्यायचा असेल किंवा कॉम्पिटिशन जायचं असेल तेव्हाच फक्त आधी. पण आता तर कम्प्लीट काहीच नाही. पण त्यांनी म्हणजे सपोर्ट खूपच झाला तुला? म्हणजे जसं की एव्हरी ॲथलीटला सपोर्ट आहेच, कारण त्यांचा एक क्रायटेरियाच आहे. जर तुम्हाला जर मेडल असेल किंवा तुम्ही इंडियन टीममध्ये असेल तर तुम्हाला ते सुट्टी देणारच आहे. बऱ्याचदा काय होतं माहिती आहे का स्वप्नील, आपल्याकडे अनेक खेळाडू नोकरीसाठी खेळ खेळतात. राईट. हा खूप मोठा आपला प्रॉब्लेम आहे. म्हणजे एकदा नोकरी मिळाली ना की गेम सोडून जातात. राईट. असं तुला वाटलं नाही कधी? नाही, मला हे जॉब पण जो आहे ना, त्यांनी मला ऑफर केली होती की असं असं आमच्याकडून तुम्ही खेळा, तुम्हाला आम्ही जॉब ऑफर करू. मी काय असं दादा, म्हणजे जसं की माझे दादा इथले आहेत अक्षय अष्टपुत्र, तर त्यांनी पण समजवलं, घरातल्यांनी समजवलं की ठीक आहे, आपल्याला एक साईड बाय साईड थोडंसं फायनान्शियल सपोर्ट असू दे, म्हणून तू जॉईन कर. जसं आपल्याला काय करायचं नाहीच आहे तसं. आणि माझं पहिल्यापासून आहे, शूटिंग हा माझा पहिला प्रायोरिटी आहे, बाकी त्याच्यानंतर सगळ्या गोष्टी येतात. सो शूटिंगसाठी जे काही गोष्टी खराब आहे त्याला मी नाही देत मग टाईम. ओके. सो कारण जर मी जॉब करायला गेलो तर शूटिंगमध्ये होणारच नाही आहे. ही जी सायकोलॉजी आहे लोकांची की जॉबसाठी लोक खेळाडू होतात सोडतात, ह्या सायकोलॉजीकडे तू कसं बघतोस आणि हे कमी करायला काय करायला पाहिजे? आवड निर्माण लोकांची काय ते पहिले जाणून घेतलं पाहिजे लोकांनी. आपल्याकडे नाही घेऊन नाही. काही लोक असतात की बाबा मला आता भेटलेला आहे, खेळ झाला इतक्या वर्षापर्यंत आणि आता मला जॉब भेटला आहे, आता बस झालं, मी माझं लाईफ थोडी सेटल करतो. बट त्यांना हे नाही माहिती की त्याच खेळातून त्यांना नंतर खूप काही भेटणार आहे. पण मग आपण म्हणजे जे सिलेक्शन कमिटी असते किंवा जे प्रशिक्षक असतात किंवा जे तुझ्या बाबतीत त्याचे गोल बसले होते आणि त्यांनी तुला विचारलं होतं की तुला कुठला गेम खेळायचा आहे, ते लोक कमी पडतात का असा गेम ठरवायला? नाही, हे त्या पर्टिक्युलर ॲथलीटचंच असतं सगळं काही. जर तुम्ही कितीही लोकांना सांगा, पण शेवटी त्या लोकांचं किंवा ॲथलीटचंच काम आहे ना की मला खेळायचं, की मला कसा विचार करायचा आहे. आता तुम्ही मला कितीही सांगितलं की बाबा असं नाही आहे, तसंच करायला लागेल, पण शेवटी मला जे आवडतं तेच मी करणार. सर ते पण त्या ॲथलीटचंच आहे की त्याला जर आवडत असेल, त्याला जर दुसरे काहीतरी कोणी डायव्हर्ट केलं तर मग तो तिकडे जाणार, नाही तर तो गेमच खेळत राहणार. सो पहिलं असं आहे की तुम्ही स्वतः तुमच्या मनाने आवड निर्माण करा, तरच तुम्हाला त्याच्यामध्ये एक चांगली जी तुमची लाईफ आहे ती लाईफ चांगली राहील असं तयार होईल. या सगळ्या आता तू जवळपास 2012-13-14 पासून खेळतोच आहेस. ओव्हर द पिरियड ऑफ टाइम तो गेम पण बदलला. आधी तो 3 तासाचा होता, तो 1.5 तासावर आणून ठेवलेला आहे. आपल्या इंडियन खेळाडूंसाठी सुविधा
हा प्रकार नेहमी येतो. येस. आवड असते पण जागा नसते, जागा असते पण खेळाडू नसतात, पैसे नसतात, पैसे नाही तर खूप प्रॉब्लेम होतो. खूप मोठा जास्त. म्हणजे खेळायची आवड असते, कॅपॅसिटी असते, पण त्यांना बॅकिंगच मिळत नाही त्या खेळाडूला पर्टिक्युलर. तुला ते अधिकार आहे सांगायचा, कारण तू प्रूव्ह केलंस काहीतरी. तुला या सगळ्या सुविधांकडे कसं बघतो? काय गरज आहे आता आपल्याकडे, नेमकी कुठल्या सेक्टरमध्ये काम करायची गरज आहे? जसं की ऑनेस्टली सांगतो, आत्ता एक मधी म्हणजे कालच आय थिंक एक आपले हॉकीची टीम जे 3-4 लोक होते ते एअरपोर्टवरती होते आणि ते टॉप लेवलचे हॉकी म्हणजे आपले इंडियन हॉकी जे आत्ता ऑलिम्पिक्सला पण गेलेत ना, जिंकले पण होते. बट एक इन्फ्लुएन्सर जो आता नाव घेणं चुकीचं आहे ते, बट तिकडे एअरपोर्टला सेम होते. लोकांना जाणीव नाही झाली की ते इंडियन ॲथलीट आहेत किंवा ते ह्या लेवलला खेळत चॅम्पियन आहेत. लोक फोटो काढला त्या इन्फ्लुएन्सरकडे केले. आम्ही असं नाही म्हणत आहे की तुम्ही इन्फ्लुएन्सरकडे लक्ष जाऊ नका, बट त्यांनी तुम्ही साईटला पण बघा की ते ॲथलीट कोण आहेत. म्हणजे तुम्हाला त्यांची ओळखच नाही ते कोण आहेत ते. मग तुमचं लक्षच नाही की स्पोर्ट्सकडे काय. मग हे चुकतं लोकांचंच ना की लोक स्पोर्ट्सकडे बघतच नाही कुठल्या दृष्टिकोनाने. त्यांचं असं आहे की बाकीचं लाईफच त्यांच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. बट देशाचं नाव ज्यांनी मोठं केलं त्यांचं काहीच नाही तर. पण त्यांना पण आम्हाला पण असं वाटतं ना की बाबा आम्हाला त्याशी काय घेणं आहे फेम या लोकांशी. मग की फेम आहे किंवा आम्हाला फेमच पाहिजे असं ॲथलीटचा. पण ॲथलीटचं कुठे गेलं ना एक असतं बाबा ओळख, ॲटलिस्ट रिकग्निशन मिळालं. हां, की हा बाबा हा इंडियन ॲथलीट आहे किंवा इंडियाचं नाव मोठं केलं. हे एक म्हणजे एव्हरी ॲथलीटचं एक म्हणणं असतं फक्त. आणि हे आय थिंक नॉर्मल म्हणजे लोक जे असतात जे कधी कधी काही लोक असतात ते खूप जास्त ॲप्रिशिएट करतात कारण त्यांना त्याची आवड असते. आणि काही लोकांना मे बी माहीत नाही तर ती त्यांना जाणीवच नाही झाली किंवा त्याने कधी पाहिलंच नाही आहे. त्या लोकांना कधी ते वाटलंच नाही बाबा की स्पोर्ट्स काय असं. तुला असं वाटत नाही आता कसं आधी तुला फेम नव्हतं, आता तू फेममध्ये आलायस, त्याची सवय होते आपल्याला किंवा हे हवं असं वाटतं, कारण फेम कोणाला नको आहे, मला पण पाहिजे. त्याची सवय व्हायला लागेल आपल्याला आणि मग आपल्याला पण कधीच नाही ओळखलं तर काय, असं तुला वाटत नाही कधी? जसं की आपण बघतो लोकांना की बाबा की आपल्यापेक्षा जास्त वरचा जो ॲथलीट असतो त्याला फेम भेटते, मग आपल्याला नाही भेटत. बट माझा आधीपासून आहे बाबा मला नको आहे काय, माझा गेम आहे, मी खेळू, विषय संपला. इव्हेंट ही जी रॅली झाली किंवा बाकीचं सगळं काय वेलकमिंग झालं, मी माझ्या कोचला सांगितलं होतं मला काही नको आहे, मला येऊन द्या, मला रेस्ट भेटली, माझं मी शूटिंग स्टार्ट करेन परत. बट त्यांनी एक सेंटेन्स सांगितलं की तुझ्यासाठी राहू दे, शूटिंग हा प्रकार लोकांपर्यंत पोहोचला जाऊ दे, त्यासाठी तू हे सगळं थोडंसं कर वेळापर्यंत, जेणेकरून लोकांना समजेल की बाबा क्रिकेटच हा फक्त आपलं म्हणजे महाराष्ट्र असो किंवा इंडियावर नाही एक गेम, बाकीचे पण खूप सारे स्पोर्ट्स आहेत त्यांनी त्या दृष्टिकोन पाहिलं पाहिजे. त्या प्रकारे तुम्ही जे वेलकमिंग आहे किंवा त्या प्रकारचं त्या लोकांना सपोर्ट देणं आहे, सपोर्ट दिला तर लोक आपल्या इंडियाचे टॉप हर एक एक्झाम करू शकतात. एवढं आहे फक्त सपोर्ट. तुझ्या स्वभावात बदल झालाय ओव्हर द पिरियड ऑफ टाइम? म्हणजे आता लोकांचं बघण्याचा दृष्टिकोन म्हणजे तसंच आहे, माझं काय असं वेगळं नाही. तुझा स्वभाव म्हणजे आत्ता नाही म्हणत आहे मी, या शूटिंगमुळं किंवा तुझे सायकोलॉजिकल ट्रीटमेंट इन अ गुड वे, म्हणजे स्पोर्ट्स पर्सनच म्हणून ते चालू असते, वैभव सर तुझ्याशी बोलत असतात, लोक अनेक दिमतील असतात, तुझ्या स्वभावात काय बदल झालाय? आधी तू खूप चिडका होतास किंवा आधी बोलत नव्हतास? मी पहिल्यापासून सेमच आहे, फक्त एवढंच की थॉट जास्त यायचे आणि त्याला मग निगेटिव्ह घेणं त्या टाईपमध्ये किंवा विचार त्यावर जास्त करणं असं होतं. आता असं आहे की थॉट जर आले तरी त्यांनी ज्या प्रकारे मला समजवलं की कसं त्याला बदलायचं किंवा पॉझिटिव्ह कसं घ्यायचं, हे थोडंफार मला जमतं. आता अजून खूप काही शिकायचं आहे, त्याच्यामुळे आत्ताच्या लेवलपर्यंत ठीक आहे, तेवढंच येऊ शकतं. नाही, मला अतिशय आनंद आणि अभिमान आहे तुझ्यासारख्या अनेक खेळाडूंचा. केवळ तुझ्याच नाही, ऑलिम्पिक नाही, पॅराऑलिम्पिकमध्ये पण अनेक आपले लोक गेले, त्यांचे कौतुक आहेच. तर तू या सगळ्यांचा एक प्रतिनिधी म्हणून मी तुझ्याकडे बघतो आणि तुझं खूप शुभेच्छा. तू आवर्जून इथं आलास, तुझं सगळं प्रोसेस, तुझा सगळा दिनक्रम सांगितलास आणि एका अर्थानं एक ॲथलीट कसं स्वतःला ठेवतो हे तू सांगितलंस. मला खूप आवडलं. मला खात्री आहे की या निमित्तानं तुझे विचार आणि खेळ हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाईल. यानं अनेक गोष्टी महत्त्वाच्या सांगितलेल्या आहेत. जर तुम्ही हा एपिसोड पुन्हा पुन्हा नीट बघितलात तर बिटवीन द लाईन्स खूप आहे त्याच्यामध्ये. तो कसा राहत होता, त्याला डॉक्टरनी काय सांगितलं, काय शिकवण दिली, थॉट्स कसे बाजूला ठेवायचे, अशा अनेक गोष्टी आहेत. तर ह्या जर आपल्याला जमल्या, त्यातली फार महत्त्वाची गोष्ट माझ्या जे टेकअवे आहे की दुसऱ्या ताटात न बघणे, त्यानं काय केलं न बघता आपण आपलं काम करत राहणे. आणि हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की वेळ लागल्याशिवाय इतिहास घडत नाही. वेळ लागल्याशिवाय इतिहास घडत नाही.
त्यामुळं शहाणं होऊन 80 वर्ष जगण्यापेक्षा वेळ होऊन 60 वर्ष जगलेलं कधी चांगलं. तर खूप शुभेच्छा मित्रा. सर मला तुझ्याशी बोलून खूप मजा आली. असाच पुढं जा. गोल्ड मिळाला परत तुला बोलवीन मी, नक्की तेव्हा आपण परत इंटरव्ह्यू करू. नक्की सर. तर इथं मी थांबतो. हा एपिसोड कसा वाटला मला जरूर सांगा. सोशल मीडियावर तू आहेस, हो आहे ना सर. ॲक्टिव्ह आहेस ना? हो हां, तो सोशल सध्या मीडियावर आहे. सध्या तरी हां, आहे. सध्या तरी त्यामुळे तो आहे, मी आहे. एपिसोड कसा वाटला मला जरूर सांगा. चांगली माणसं जोडली जाणं फार महत्त्वाचं आहे आणि आपल्यासोबत आज स्वप्नील जोडला गेला आहे याचा मला अतिशय आनंद आणि गर्व आहे. थांबतो इथं. भले ते घडो. थँक्यू स्वप्नील. थँक्यू सर.